स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आयोजलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाकरता आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, यंदाचं वर्ष हे 25वं वर्ष आहे. बघता बघता आणि म्हणता म्हणता 24 वर्ष उलटून गेलीत. 25व्या वर्षातलं आजचं हे पहिलं विचारपुष्प गुंफण्यासाठी आपले विचारवंत लेखक, आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सर, त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य आदरणीय दिलीप धोंडगे सर, आमच्या न्यासाचे अध्यक्ष डॉक्टर आशिष कुलकर्णी, माजी अध्यक्ष राजाभाऊ मोगल, सेक्रेटरी आदरणीय प्रमोद भार्गवे, विविध क्षेत्रातील मान्यवर, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या पहिल्या पुष्पाला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या 24 वर्षाचा आढावा घेणारी एक छोटीशी फिल्म आपल्यापुढे या ठिकाणी ज्योती स्टोरच्या वतीनं आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सादर करतो. गोदाकाठावर वसलेलं नाशिक, साहित्य विश्वात पूर्वापार आपलं वेगळेपण अधोरेखित करणारं, ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर असो अथवा नाटककार वसंत कानेटकर असो, यांच्यासारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कसदार लेखणीनं नाशिकचं साहित्य विश्व समृद्ध झालं. साहित्य प्रांतातील नाशिकची श्रीमंती वृद्धिंगत केली ती लेखक तुमच्या भेटीनं या उपक्रमामुळे. पुस्तकातून रिझवणारा लेखक प्रत्यक्षात असतो कसा, याविषयी चोखंदळ वाचकांना कमालीचं अप्रूप असतं. त्यांची ही जिज्ञासा शमवण्याचं कार्य या उपक्रमातून अविरतपणे होत आहे. लेखकांना देखील जावे वाचकांच्या गावाची सुखद अनुभूती देणारा हा उपक्रम 25व्या वर्षात अर्थात रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे. 25 वर्ष तसा मोठा पल्ला. एखादी संकल्पना सुचणं, ती प्रत्यक्षात उतरवणं आणि तब्बल 2.5 दशकं ती तितक्याच उत्साहात राबवण्यासाठी झोकून काम करणं, हेच ज्योती स्टोर्स आणि शंकराचार्य न्यास यांच्या सहकार्यानं आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाच्या यशस्वीततेचं गमक. हे शिवधनुष्य पेळण्याचं काम केलं ते वसंतराव खैरनार यांनी. एकदा एका वाचकाशी लेखकाची होऊ न शकलेल्या भेटीची रुखरुख त्यांच्या लक्षात आली आणि त्यातून सुचलेली ही संकल्पना लगोलग त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. गेल्या 24 वर्षात या उपक्रमातून लेखक वाचक भेटीचे थोडे थोडके नव्हे, तब्बल 300च्या वर अविस्मरणीय कार्यक्रम साकारले गेले. यात अनेक दिग्गज नामवंत लेखक कलावंतांनी वाचकांशी थेट संवाद साधला. दरवेळी विविध क्षेत्रातील नवीन लेखक आणि नवा विषय, हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य. मला आठवतंय 1998 साल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आमच्या ज्योती स्टोरच्या आयोजित पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले होते. तात्यासाहेब खूप थकलेले होते, पण ते बोलले, वसंता, किती वर्ष झाली, जवळपास मला वाटतं 20-22 वर्षापासून मी तुझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येतोय. आतापर्यंत मी एवढ्या वेळा कुणाकडेच गेलो नाही, पण तुझ्याकडे मात्र मी नाही म्हणू शकलो नाही. छान, तू चांगला उपक्रम राबवलेला आहेस. आणि मित्र हो, 1999ला तात्यासाहेब गेले. 20-22 वर्ष पुस्तकाच्या प्रदर्शनाची परंपरा तात्यासाहेबांच्या शुभहस्ते उद्घाटनाने होत होती. एक दिवशी असाच सायंकाळी मी दुकानावर उभा असताना एक वरिष्ठ अधिकारी निवृत्त झालेले माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले, अहो, मला तात्यासाहेबांना भेटायचं राहून गेलो कुसुमाग्रजांना, पण एवढा मोठा माणूस. मी म्हटलं, अहो काही नाही, त्यांचे दरवाजे हे 24 तास उघडे असायचे.
अरे अरे मी गेलो नाही बरं का त्यांच्याकडे वसंतराव. मग माझ्या मनात एक प्रश्न आला की असे कितीतरी लोक असतील की ज्यांना लेखकाला भेटावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. मग मनात विचार आला की आपण असा कार्यक्रम का करू नये की ज्याच्यामध्ये वाचकांना किंवा रसिकाला लेखकाला थेट भेटता येईल. आणि मग या संकल्पनेतूनच लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अर्थात मी कल्पना वसंतराव कानेटकरांना सांगितली. ते बोलले अतिशय छान कल्पना आहे, आपण लगेच उद्घाटन करूया आणि पहिल्या उद्घाटनाला मीच येतो की. आणि मग 1 ऑगस्ट 2000 सालामध्ये परशुराम सायकडकरच्या शेजारी असलेल्या फ्रेनीबाई दस्तूर हॉलमध्ये पुस्तकाच्या प्रदर्शनामध्येच वसंतराव कानेटकर आले आणि लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमाची सुरुवात झाली. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2000 महिनाभर आम्ही कार्यक्रम घेतला. पुस्तकांच्या सानिध्यामध्ये लेखक बसलेले, समोर काही वाचक आणि रसिक बसलेले. आम्ही मात्र फक्त निमित्त मात्र होतो. लेखक आणि वाचकाची भेट घालून द्यावी एवढाच एक मूळ हेतू त्याच्यामध्ये होता. लेखक निवड ही या उपक्रमातील सर्वात महत्वाची जबाबदारी. लेखकांचा शोध ते कार्यक्रमाचं नियोजन अशी संपूर्ण धुरा वसंतरावांनी सांभाळली. वाचकांच्या अभिरुचीचा साकल्याने विचार झाला. ज्योती स्टोर्सच्या ग्रंथदालनात नवीनतम पुस्तकं, लेखकांची माहिती आपल्याला आपसूक मिळते. पुस्तकांची परीक्षणं वाचकांकडून दिल्या गेलेल्या नावांच्या आधारे मग दरवर्षी दमदार लेखकांची निवड करून हा उपक्रम पुढे जातो. हे जग वाचणाऱ्यांचं आहे. जेव्हा लेखक आणि वाचक एकत्र येतात तो क्षण कल्पनातीत ठरतो. वाचकांच्या दृष्टिकोनातून लेखकाबद्दल अधिक जाणून घेणं, त्यांना कशामुळे प्रेरणा मिळते, मग पुस्तकावर स्वाक्षरी, इतर वाचकांशी संपर्क, असं बरंच काही आहे. पण लेखकांचं काय? त्यांचं साहित्य वाचक जिवंत करतात. या साहित्यातले कोणते भाग वाचकांच्या मनात गुंजतात, त्यांना कशामुळे हसवलं जातं, प्रेरित केलं जातं पुस्तक वाचण्यातनं, कोणाला काय आवडतं हेही लक्षात येतं. वाचकांची भेट, त्यांच्याशी चर्चा लेखकांना नव्या लिखाणालाही प्रेरणादायी ठरते. लेखक तुमच्या भेटीतील वाचन व लेखन अनुभव समृद्ध करणारे ठरतात. कुठेतरी उद्याचा उद्योजक, उद्याचा विज्ञानामधला जयंत नारळीकर, एखादा नाटककार वसंतराव कानेटकरांसारखा या आपल्या रसिकांमधून तयार व्हावा किंवा पुढे जावा अशी याच्या पाठीमागे संकल्पना आहे. कारण लेखकाच्या सगळ्या साहित्याची बीजं ही कळत नकळत होईना वाचकांच्या मनावर रुजत असतात. मला बऱ्याच वेळा जाणवलेलं आहे, कार्यक्रम संपल्यावर जेव्हा श्रोते निघतात घरी जायला तेव्हा त्यांना जाणवतं की नाही, मला आज काहीतरी वेगळं मिळालं. हे वेगळं पण देण्यामध्येच जे काय आहे त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. मी किंवा माझी संस्था ज्योती स्टोर्स हे कायमच या बाबतीमध्ये आनंददायी राहिलं आहे आणि आमच्या आनंदाचं समाधान याच्यामध्येच आहे. कदाचित उद्याचा नाशिकचा धांडोळा घेताना आमच्या या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमाची नोंद त्याच्यामध्ये नक्कीच घ्यावी लागेल. कारण वाचनाच्या प्रचार आणि प्रसाराकरता, वाचकांचं मन पुस्तकांप्रती घडवण्याकरता, रसिकांना अतिशय अद्ययावत अशा विचारांची मेजवानी मिळण्याकरता आणि याच्यातूनच उद्याचे लेखक घडविण्याकरता हा लेखक तुमच्या भेटीला हा सगळा धांडोळा किंवा हा प्रपंच आहे. आज 25 वर्ष जरी झालेली असली तरी सातत्याने या कार्यक्रमाची ओढ रसिकांना अजूनही तेवढीच आहे आणि यापुढे राहील याची मला खात्री. आज वाचन संस्कृती लयास जाऊ लागण्याची चिंता असलेल्या काळात लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाची ही रौप्य महोत्सवी वाटचाल मात्र वाचन संस्कृतीचा विस्तार करत चालली, रुजवत चालली. नाशिकमधील या उपक्रमाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहेच, पण या 25 वर्षात तब्बल 350 लेखकांचा सहवास नाशिककरांनी अनुभवला. होय, शंकराचार्य न्यासाच्या सहकार्याने संयुक्त विद्यमाने बहरलेला हा उपक्रम साहित्य, संस्कृती, समाज, राजकारण, विज्ञान, कृषी, पर्यावरण क्षेत्र कोणतंही लिहिणारा प्रत्यक्ष दिसतो, भेटतो, त्याचे बोल कानात साठवले जातात. यापुढे नाशिककर असोशीनं हा अनुभव घेत राहणार.
उपक्रमाचं वय वाढेल तशी नाशिककरांची सांस्कृतिक समज वर्धिष्णू होईल. लिहित्याला बोलतं करणारा आणि ऐकणाऱ्याला वाचतं करणारा हा उपक्रम अभिरुची संपन्न, सुसंस्कृत, समंजस समाज निर्मितीसाठी अखंड तेवत राहणारी दीपमाळ म्हणजे लेखक तुमच्या भेटीला. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचं आपलं 25व्या वर्षातलं अर्थात रौप्य महोत्सवी वर्षातलं पहिलंच पुष्प. आजचे आपले पाहुणे, त्यांना मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आजच्या या पुष्पाचा शुभारंभ करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख व्याख्याते, संत साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक आणि अग्रणी विचारवंत आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर प्राध्यापक माननीय श्री दिलीप धोंडगे सर, आपल्या शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉक्टर आशिष कुलकर्णी, विविध क्षेत्रातील मान्यवर, आपल्या सर्वांचं मी ज्योतिष स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपले पाहुणे यांचे जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. लेखक तुमच्या भेटीला दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये संपन्न होणारा हा उपक्रम म्हणता म्हणता 24 वर्ष या उपक्रमाला झालीत. मला आठवतो तो दिवस 1 ऑगस्ट 2000 सार्वजनिक वाचनालयाच्या फ्रेनीबाई दस्तूर हॉलमध्ये पुस्तकांचं प्रदर्शन आम्ही लावलेलं होतं. 1 वर्ष आधीच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आपल्या सर्वांना सोडून गेलेले होते आणि असेच एक संध्याकाळी मला दुकानावर निवृत्त अधिकारी भेटायला आलेले होते आणि मग त्यांनी मला विचारलं आणि सहज गप्पा मारताना सांगितलं की अहो, मला तात्यासाहेबांना भेटायचं राहून गेलं. तात्यासाहेब खूप मोठे होते, भेटले असते की नाही शंकाच आहे. मी म्हटलं, तात्यासाहेब यांचे दरवाजे घराचे हे 365 दिवस आणि 24 तास उघडे असायचे. म्हटलं, त्यांना खूपच हळहळ त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून माझ्या मनात आलं की असे कितीतरी लोक असतील की ज्यांच्या मनात असेल की आपण लेखकाला भेटावं म्हणून. आणि म्हणून त्या दिवशी माझ्या मनात हा विचार आला की आपण असं लेखक तुमच्या भेटीला का आयोजित करू नये म्हणून. आणि मग त्या दिवसाच्या त्या संकल्पनेला मी सहजच वसंतराव कानेटकरांजवळ बोललो की असं अशी घटना घडली. ते म्हणे, अरे अतिशय चांगली कल्पना आहे, आपण सुरू करूया म्हणे, उद्घाटनाला मीच येतो म्हणे. आणि मग वसंतराव कानेटकर त्या दिवशी आले. 1 ऑगस्ट 2000 रोजी त्या फ्रेनीबाई दस्तूर हॉलमध्ये मी 3 खुर्च्या टाकलेल्या होत्या. पुस्तकांच्या गाराड्यामध्येच कानेटकर, माझे वडील, खैरनार गुरुजी दोघंजण बसलेत आणि समोर एक 7-8-10 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. फक्त वाचकांचा लेखकांची भेट व्हावी. लेखक नेमका कसा लिहितो, काय लिहितो, काय लिहिलेलं आहे किंवा पुढे काय लिहिणार आहे, लेखनाची त्याची अनुभूती काय आहे, या एकाच उद्देशाने वाचक आणि लेखकांची भेट घडून आणावी या सद्धेतून मी ऑगस्ट महिन्यामध्ये तो कार्यक्रम राबवला. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असं महिन्याभराच्या कार्यक्रमामध्ये रोज सायंकाळी 6:30 वाजता त्या पुस्तकांच्या गाराड्यामध्ये लेखक आणि वाचक
कधी 2-4 श्रोते, कधी 10-20 श्रोते, कधी 25-30 श्रोते, 5-10 खुर्च्या ठेवलेल्या, त्याच्यावर बसलेले, बाकीचे पुस्तकांच्या भोवताली उभे राहिलेले, असे जवळपास महिन्याभरामध्ये 36 लेखक त्या दिवशी येऊन गेले त्या महिन्याभरामध्ये. आणि मग सगळ्या लेखकांशी आणि वाचकांची, रसिकांशी चर्चा केल्यानंतर एवढं महिनाभर टॅक्सेशन नको म्हणून मग दर आठवड्याला एखाद दुसरा कार्यक्रम असावा या सधेतून मग 2001 सालापासून तशा पद्धतीनं आयोजन करण्यात आलं. 2-3 वर्ष गेल्यानंतर मी खूप चुजी झालो आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या, वाङ्मयीन क्षेत्रामधल्या, साहित्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या, मग कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, राजकारण असेल, समाजसेवा असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वैद्यकीय क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मी लेखकांना बोलवायला लागलो आणि रसिकांचा प्रचंड असा प्रतिसाद त्याला मिळायला लागला. कधीच कोणाकरता खुर्ची राखून ठेवलेली नव्हती. ज्याला मनाला वाटेल तेव्हा त्याने यावं आणि त्या गंगेमध्ये आनंदाने सहभागी व्हावं. जवळपास 350हून अधिक लेखक या मांदियाळीमध्ये सहभागी होऊन गेलेत. वेगवेगळ्या क्षेत्रातलेत. जवळपास सुरुवातीला पसानाट्यगृहामध्ये आणि 2012पासून आपल्या या शंकराचार्य न्यासाच्या संकुलामध्ये लेखकांची मांदियाळी दरवर्षी भरत गेली आणि सातत्यानं लोक येत गेले आणि कार्यक्रम सारखा वाढतच गेला. आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे, तुकारामाच्या वंशामधले, त्यांचे वंशज 15वे की 16वे असं काही आहे मला वाटतं. सविस्तर परिचय आपले दिलीप धोंडगे सर आपल्याला करून देतील. पण सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे देखील घुमान येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अनेक पुस्तकं सरांच्या नावावर आहेत. सविस्तर परिचय ऐकायला मिळेलच. यापूर्वीच्या मालिकेमध्ये देखील सर मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की वसंत आबाजी डहाके असतील, सुभाष भेंडे असतील, केशव मेश्राम असतील किंवा अरुणाताई ढेरे असतील, भारत ससाने असतील किंवा युमो पठाण असतील, असे अनेक नामवंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आपल्या साहित्याच्या संदर्भामध्ये रसिकांबरोबर चर्चाही केलेली होती. आज रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं, तुमचं देखील मी दोन्ही संस्थांच्या वतीनं मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो आणि आदरणीय दिलीप धोंडगे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय आपल्यापुढे ठेवावा. आदरणीय धोंडगे सर. लेखक तुमच्या भेटीला या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे ते महाराष्ट्रातील एक नामवंत विचारवंत, संत साहित्याचे मोठे अभ्यासक, राजकीय सामाजिक स्थितीचे भाष्यकार आणि विविध विद्याशाखांचे उत्तमोत्तम पद्धतीनं परिशीलन करणारे आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे, या न्यासाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आशिष कुलकर्णी, या उपक्रमाचे संयोजक, संकल्पक, आमचे मित्र आदरणीय वसंतराव अण्णा खैरनार आणि सभागृहामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित आहेत, ते आपण सर्व बंधू आणि भगिनींनो. या रौप्य महोत्सव वर्षाची सुरुवात ही डॉक्टर सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाने व्हावी अशी इच्छा वसंतराव अण्णांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे आम्ही सरांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी अतिशय आनंदाने या निमंत्रणाचा स्वीकार केला. कारण या उपक्रमामध्ये सर यापूर्वी कधीही येऊ शकलेले नव्हते आणि रौप्य महोत्सवाचं निमित्त साधून हे निमंत्रण आपण सरांना दिलं आहे. वसंतराव अण्णांनी उल्लेख केला की मोरे सर हे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज आहेत.
10वे वंशज आहेत, थेट त्याच परंपरेतले सर आहेत. पण तुकोबांनी वंशजांच्यासाठी ज्या अटी घालून दिलेल्या होत्या त्या पाळणं हे फार अवघड असं काम होतं. पण सर मात्र त्या सर्व गोष्टींचं पालन करतायत. संतांचे ते आप्त नवती संत असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. परंतु तुकोबांच्याच अनेक ज्या गोष्टी आहेत, असाध्य ते साध्य करिता असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचं महत्त्व, चिंतनाचं महत्त्व, चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे, या सर्व गोष्टी अतिशय निष्ठापूर्वक आणि कालसुसंगतपणाने सर करतायत. आचार असतील, विचार असतील, आणि मुख्य म्हणजे हे सगळं समाजासाठी करायचं ही एक वृत्ती त्यांनी सतत मनाशी ठेवल्यामुळे जे जे काही त्यांनी आजवर केलेलं आहे त्याला एक समाजाभिमुखतेचं मोठं परिमाण त्यांनी मिळवून दिलेलं आहे. सर 2 विषयांचे MA आहेत. तत्त्वज्ञान हा त्यांचा प्रमुख विषय आहे, पण आवडीपोटी त्यांनी प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचाही अभ्यास केला, PhD केली. PhD त्यांची श्रीमद भगवद्गीतेवर, द गीता अ थेअरी ऑफ ह्युमन ॲक्शन, आणि त्या वर्षातला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार हा सरांना प्राप्त झाला, दामले पुरस्कार. सरांना नंतर करिअर अवॉर्डी म्हणून पोस्ट डॉक्टरल थिसिससाठी त्यांना पुन्हा UGCने शिष्यवृत्ती दिली. त्यावेळेला त्यांनी कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, द मॅन अँड हिज मिशन या विषयावरती आपला पोस्ट डॉक्टरलचा थिसिस त्यांनी सबमिट केला. नगरला प्रारंभी ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये. नंतर पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात आले आणि निवृत्तीपर्यंत तिथे काम केलं. पण पुणे विद्यापीठाच्या अनेक अधिकार मंडळांवर आणि ज्या ज्या विद्यापीठांनी जबाबदाऱ्या टाकल्या असतील त्या सरांनी अतिशय समर्थपणे निभावल्या. शिक्षक म्हणून त्यांनी 10 विद्यार्थ्यांना PhDसाठी मार्गदर्शन केलं, MPhilसाठी 4 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आणि सातत्याने आपलं चिंतन मनन चालू ठेवल्यामुळे जी ग्रंथनिर्मिती झाली ती पण एक थक्क करणारी. प्रारंभी त्यांनी कविता लिहिल्या, त्यांचे 3 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यानंतर उजळल्या दिशा नावाचं एक चांगलं नाटक सरांनी लिहिलं, ज्याचे प्रयोग खूप झाले. वैचारिक निबंध लिहिले, प्रबंध लिहिले. सर प्रवचनकार आहेत, कीर्तनकारी आहेत, आणि ही त्यांची अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्याकडे अनेक पदं ही शासनाला सातत्याने वाटत आलं की हे काम करायचं असेल तर आपण मोरे सरांना अध्यक्ष केलं पाहिजे. म्हणून सर भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. सर सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. अनेकदा ती जबाबदारी आता नको असं त्यांनी मत व्यक्त केलेलं असून देखील ती जबाबदारी सरांच्याचकडे आहे. सारथी नावाची जी संस्था स्थापन झाली, छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट, त्याची सगळी उभारणी ही सरांच्या संकल्पनेतून झालेली आहे. अगदी एक हाती म्हणता येईल अशा पद्धतीनं ती संस्था त्यांनी करून दिलेली आहे. एशियाटिक संस्था जी आहे, एशियाटिक लायब्ररी मुंबईची, तिचे सर सध्या फेलो आहेत. सरांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये मंथन हे संत साहित्यविषयकच लेखांचा संग्रह आहे. त्रयोदशी ज्ञानदेवांच्या वरचे 13 लेख, त्याच्यानंतर ताटीच्या अभंगांचं विवेचन, पालखी सोहळ्याचा उद्गम विकास याच्या संबंधी सरांनी लिहिलेले, वारकरी संप्रदाय भूमिका आणि स्वरूप, जागृतिकार पाळेकर जे बडोद्याला जागृती वृत्तपत्र चालवत असत त्यांच्या लेखांचं संपादन सरांनी केलेलं आहे. तुकोबांच्या गाथेचं संपादन केलेलं आहे. आणि इतर जे सरांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, जसे एक इंडोलॉजी नावाची एक आपल्याकडे अभ्यास शाखा आहे जी इंडिया म्हणजे भारताच्या एकूण सगळ्या अंगांचा विचार करते. त्या पद्धतीने महाराष्ट्रोलॉजीचे अभ्यासक जर कोण असतील तर फक्त सर आहे. त्याने पहिला ग्रंथ लिहिला तुकाराम दर्शन,
तुकोबांच्या संबंधी विपुल लिहिलं गेलं आहे. अगदी ब्रिटिशांच्यापासून त्यांच्या अभंगांचे अनुवाद ब्रिटिशांनी केले, प्रारंभी त्यांनीच केले. आणि जगातला एक मोठा कवी म्हणून जी ओळख ती पण ब्रिटिशांनीच करून दिली. मग त्यात अलेक्झांडर ग्रँट असतील आणि तिकडे कलकत्त्याला असतानाच जस्टिन ॲबट, नेल्सन फ्रेजर या मंडळींनी तर तुकोबांचे अभंग, मैपतीबुवा ताराबादकरांनी लिहिलेलं चरित्र यांची इंग्रजीमध्ये भाषांतरं करून टाकलेली होती. पण तुकोबांच्या दर्शनामध्ये बरंचसं न्यून राहिलेलं आहे आणि ते दूर करणं आपलं काम आहे. म्हणून कर्तव्य भावनेने सरांनी तुकाराम दर्शन ही लेखमाला साप्ताहिक सकाळमधून लिहिली आणि 108 लेख लिहिलेत आणि त्यांचा एक बृहद ग्रंथ तयार झाला, तुकाराम दर्शन, ज्याला पुढे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच मिळाला. सरांनी नंतर लोकमान्य ते महात्मा असा ग्रंथ 2 खंडांच्यामध्ये लिहिला. हा जो प्रवास आहे लोकमान्यांच्यापासून ते महात्मा गांधीजींच्या पर्यंत, तो पॉलिटिकल प्रवास आहे, तो सोशॉलॉजिकल प्रवास आहे आणि त्याच्यात अनेक आणखीन बाकीच्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो. अतिशय अवधानपूर्वक आणि उत्तम पद्धतीने हा ग्रंथ लिहिला. राजहंस प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला. हाही महाराष्ट्र संबंधीचाच ग्रंथ, म्हणजे तुकाराम दर्शन पासून सरांनी सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्राची लोकयात्रा, त्याच्यानंतर गरजा महाराष्ट्र, या एक वेगवेगळ्या लेखमालांच्या स्वरूपातलेच एक ग्रंथ आहेत. पण सातत्याने ते लेखमाला लिहून वाचकांचा एक अंदाज घेऊन वाचकांच्या क्रियाप्रतिक्रिया आजमावून या लेखमाला सर लिहित गेले. आत्ता अलीकडे सरांचं ये मराठीची ये नगरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्या संबंधीची खूप चर्चा चालते. मराठीच्या उद्गम विकासासंबंधी मतमतांतरं व्यक्त केली जातात. पण अतिशय अधिकृतपणाने सरांनी ये मराठीची ये नगरी ही पण एक लेखमाला सरांची होती. त्यानंतर इतरही पुस्तकं, पण महाराष्ट्रलॉजीची ही महत्त्वाची पुस्तकं आहेत आणि महाराष्ट्र आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या ग्रंथांचं वाचन केल्यानंतर आपल्याला कळू शकतं. त्यानंतर 19व्या शतकामध्ये फार मोठे विचारवंत आपल्याकडे होऊन गेले. तो एक फार मोठा वारसा आपल्याला आहे. पण केवळ त्यांची नावं घेतली जातात. इतिहासाचार्य राजवाडे त्यांचं नाव घेतलं जातं. राजाराम शास्त्री भागवत हे तर सरांच्यामुळेच फार परिचित झाले, कारण तुकाराम दर्शनचा पहिला जो लेख आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रासंबंधीचा विचार आणि मुख्यत्वे करून वारकरी संप्रदायाबद्दल खऱ्या अर्थाने जर कोणी चांगली मतं मांडली असतील तर ती राजाराम शास्त्री भागवत आणि इरावती कर्वे असं सरांनी पहिल्याच परिच्छेदात लिहिलेलं आहे. आणि राजाराम शास्त्री भागवतांच्यासारखा एक मोठा विचारवंत. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या एकूण मग श्रीधर व्यंकटेश केतकर खूप विचारवंत सरांनी परिचित करून देण्याचं काम, त्यांच्या विचारांचं मर्म कशात आहे. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या प्रस्तावना खंडाचं सरांनी संपादनही केलेलं आहे आणि प्रस्तावना पण लिहिलेली आहे. म्हणजे आपल्याकडे आता वेगवेगळे स्कॉलर असे आपण म्हणतो, कोणीतरी एरिस्टॉटल स्कॉलर असतो, न्यूटन स्कॉलर असतो. महाराष्ट्रामध्ये राजवाडे स्कॉलर कोण तर सर, विठ्ठलरामजी शिंदे स्कॉलर कोण तर सर, राजाराम शास्त्री भागवत स्कॉलर कोण तर सर. म्हणजे ही सगळी विचारवंत मोठे, परंतु ते फार छोट्या वर्तुळामध्येच फक्त चर्चिले जात होते. त्यांचं विचार मंथन होत होतं. ते सरांनी अतिशय उत्तम पद्धतीनं आणि एकमेकांच्या विचारांची संगती लावत, एकमेकांच्या विचारांच्या मध्ये कुठे कुठे त्यांचे मतभेद पण आहेत याच्याबद्दल, आणि मुख्यत्वे करून हे सगळं केवळ त्यांचं गुणगान करायचं या भूमिकेतून नाही, तर मोठी जरी मंडळी असली तरी विचार करताना कुठेतरी एकांगीपणा येतो, कुठेतरी गफलती होतात. अशाही गोष्टी त्यांनी फार उत्तम पद्धतीनं पण अभ्यासकाच्या नम्र भूमिकेतून सरांनी मांडलेल्या आहेत. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, अर्वाचीन हा जो आपला साहित्याचा सगळा प्रवाह आहे. आता आपण प्राचीन, मध्ययुगीन वगैरेचा विचार केला, पण आधुनिक, अर्वाचीन
आणि आजच्या साहित्याचं पण सरांचं वाचन अतिशय अद्ययावत असं आहे. त्यांनी इतक्या प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. तर काही प्रस्तावनांचं एक पुस्तक आलं निवाड्याचा ठाव म्हणून. पण मी नेहमीच विनंती करत असतो की तुमच्या प्रस्तावनांचेच बरेच खंड करावे लागतील आणि ती संपादित कोणी करायची याची एक मोठी जबाबदारी स्वीकारताना फार वेळा विचार वगैरे करावा लागेल. या मुद्रित माध्यमातून सरांनी संवाद केला, पण आणखीन सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचं म्हणून त्यांनी एक यूट्यूब चॅनल पण सुरू केला आहे आणि महाराष्ट्र मंथन या नावाचा तो यूट्यूब चॅनल आहे. आणि त्याच्यावर देखील याच प्रकारची चर्चा, याच विषयांना सर हात घालतात आणि प्रसंगोपात्त काही विषय येतात समकालीन, तर मग त्या समकालीन विषयांना देखील सर स्पर्श करीत असतात. तेव्हा अत्यंत अभ्यासमग्न असं हे व्यक्तिमत्व आहे. आपला सगळा वेळ याच्यासाठी ते देत असतात. मी मगाशी म्हणालो अनेक समित्यांवर त्यांना काम करावं लागतं. आता जे मराठीसाठी रुद्रपूरला मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन झालं, त्याचं प्रारूप तयार करण्याचे समितीचे सरच अध्यक्ष होते आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करून शासनाला सादर केलं आणि त्याची घोषणाही झाली आणि विद्यापीठाचं कामही सुरू झालं. असं विविधांगी काम. आणि विद्यापीठात तर प्रचंड सरांनी काम केलेलं आहे. ते विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि नाशिकबद्दल त्यांना एक ममत्व असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे हे निमंत्रण त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारलं आणि ते इथे उपस्थित झाले. मी सरांचं मनापासून मी पण स्वागत करतो आणि वसंतराव अण्णांचं अभिष्टचिंतन करतो या निमित्ताने. कारण रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची आज मुहूर्तमेढ रोवली जाते आहे आणि इतक्या नेटाने एखादा उपक्रम करणं ही गोष्ट फार अवघड आहे. 25 वर्ष हा उपक्रम ते करतायत. त्याची अतिशय व्यवस्थित आखणी करतात, सूत्रबद्ध आखणी करतात, चांगलं नियोजन करतात आणि शंकराचार्य न्यासाची जोड मिळाल्यापासून या कार्यक्रमांना एक अतिशय ग्लॅमर पण प्राप्त झालेला आहे. त्यामुळे शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष त्यांचे मी अभिष्टचिंतन करतो आणि मला ही जी संधी दिली सरांच्याबद्दल बोलण्याची त्याबद्दल अण्णांचे आभार मानतो. त्यांच्या संयोजनाचाच हा एक पैलू आहे. त्यामुळे पुनश्च एकदा त्यांचं अभिष्टचिंतन करून मी थांबतो. आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं या ठिकाणी पुस्तक भेट आणि पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया. मी आशिष कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांनी आपल्यापुढे सविस्तर परिचय करून दिला ते आदरणीय डॉक्टर दिलीप धोंडगे सर. आपण सर्वच जण त्यांना ओळखतो. कोणी त्यांना लेखक म्हणून ओळखत असेल, कोणी मराठा विद्या प्रसारकचे प्राचार्य म्हणून ओळखत असेल, कोणी साहित्य अकादमीचे काउन्सिल मेंबर म्हणून त्यांना ओळखत असाल. अनेक वर्तमानपत्रातून अनेक वेळा त्यांना आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. सर जवळपास 37 वर्ष मराठा विद्या प्रसारक या संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करत होते. ताहराबाद, सटाणा, पिंपळगाव आणि नाशिक अशी त्यांची जवळपास 37 वर्ष कारकीर्द राहिली. अनेक वर्ष सर प्राचार्य या पदावर होते. प्राचार्यपदी असताना जिथे जिथे त्यांनी काम केलं त्या सगळ्या कॉलेजेसला नॅकचे विशेष अशी मानांकनं त्यांनी मिळवून दिलीत आणि मराठा विद्या प्रसारकच्या इतिहासामध्ये एक चांगल्या प्रकारची नोंद सरांच्या या सगळ्या 37 वर्षाच्या कारकिर्दीची झालेली आहे. हे करत असताना संत साहित्याचा अभ्यास त्यांनी प्रचंड असा केलेला होता. त्याचे गाढे अभ्यासक ते आहेत. तुकारामाविषयी त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. साहित्य अकादमीने तुकारामावरील त्यांचे 2 खंड प्रकाशित केलेत आणि नुकताच प्रकाशनाच्या मार्गावर असलेला चोखा मेळा हा देखील ग्रंथ हा प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सर सध्या साहित्य अकादमीच्या याच्यावर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या काउन्सिलवर आहेत. विविध कमिट्यांवर ते आहेत. भारत सरकारची ही जी काही साहित्य अकादमीची कमिटी आहे
यावर ते पहिल्यापासून अनेक वर्षांपासून कार्यरत असून भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्यिक कार्यक्रम असतात त्याची बहुतांशी जबाबदारी ही धोंडगे सरांवर असते. सरांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. हरवले गाव, कादंबरी वाङ्मय प्रकार, आकलन आणि रसास्वाद, कादंबरी स्वरूप आणि विवेचन, मराठी भाषेचा सर्जनशील वापर, शैली मीमांसा, प्रबोधनपर साहित्य, तुकामने भाग 1 व 2, चिंतनासे न लगे वेळ, तुकोबांच्या अभंगाची शैली मीमांसा, तात्पर्य, त्याचप्रमाणे अहिराणी भाषेत देखील सांगणं नाही पण सांगणं मन असं देखील त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशा अनेक पुस्तकाचे सिद्धहस्त लेखक ज्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनाने विविध कमिट्यांवर त्यांना संधी दिलेली होती. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं भाषा सल्लागार जी समिती आहे त्याचे सर हे अध्यक्ष राहिलेले आहेत. सुरुवातीला 3 वर्ष आदरणीय सदानंद मोरे सर होते. त्याच्यानंतर आदरणीय दिलीप धोंडगे सर त्या समितीचे अध्यक्ष झालेत आणि अजूनही ते सभासद या नात्यानं कार्यरत आहेत. असे आदरणीय एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज सरांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाभलं. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि दोन्ही संस्थांच्या वतीनं मी दिलीप धोंडगे सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आशिष कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी सरांना पुस्तक आणि गुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. आज एक 3 लेखकांचा एक प्रातिनिधिक सत्कार या ठिकाणी आपण करतो आहोत. आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते. नुकतंच रविवारी ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे औरंगाबादकर सभागृहामध्ये झालं, ज्यांनी जवळपास 7 ते 8 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि रविवारी जो कार्यक्रम झाला तो मैफिल या पुस्तकाच्या प्रकाशनाचा. आदरणीय विलास शेळके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. त्यांची धरणसुक्त कादंबरी असेल, मोगलाई असेल किंवा चंदेरी सोनेरी व्यक्तिचित्र असतील, कॉलम, गुलमोहर, देशांतराच्या कविता, हिंदीमध्ये लिहिलेलं कविता के पंख आणि त्यांनी गोदेचं पाणी हे चरित्र देखील लिहिलेलं आहे. शासकीय सेवेमध्ये असताना देखील आपलं साहित्य पण त्यांनी सांभाळलं आणि सातत्यानं लोकांपुढे आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून विलास शेळके सर हे सातत्यानं जात राहिले, महाराष्ट्रभर गाजत राहिले. मी आदरणीय शेळके सरांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार आदरणीय मोरे सरांच्या हस्ते स्वीकारावा. यानंतर माननीय डॉक्टर अरुण स्वादी सर आपल्यामध्ये आहेत, ज्यांनी सिक्सर, सरमिसळ आणि के दिल अभी भरा नहीं अशा प्रकारची 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. जवळपास 40 ते 45 वर्षांपासून अनेक वर्तमानपत्रामधून आपण त्यांना पाहतोय. देशदूत असेल, गावकरी असेल, लोकमत असेल, दिव्य मराठी असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, रसरंग असेल, अशा अनेकविध मासिकांमधून आणि वर्तमानपत्रातून जवळपास 3,500हून अधिक लेख त्यांनी लिहिलेत. ही पुस्तकं त्यांची प्रकाशित झालीत. क्रिकेटवरचं प्रेम हे सगळ्या नाशिककरांना माहिती आहे. क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्री यावर त्यांचे लेख हे प्रसिद्ध झालेले आहेत. मी आदरणीय स्वादी सरांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. 1975 सालापासून सातत्याने लिखाण करणारे स्वादी सर हे रोटरी क्लबचे अध्यक्षही होते. त्याचप्रमाणे उपप्रांतपाल देखील म्हणून देखील त्यांनी रोटरीची जबाबदारी सांभाळलेली होती. रमेश पडवळ सर, महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी या नात्यानं रमेश पडवळ सरांना आपण ओळखतो, पण त्याहूनही जास्त ओळख म्हणजे नाशिकचं जे हेरिटेज आहे, मग ते काळाराम मंदिर असेल, तपोवन असेल किंवा अगदी पांजरापूलचं जंगल असेल, हे सगळं दाखवण्याचं काम. आणि आत्ताच मला वाटतं 10-12 दिवसापूर्वी आपला जो सराफ बाजार आहे त्या ठिकाणी शेकडो लोकांना नेऊन सराफ बाजाराची जी वैशिष्ट्य आहेत
ही त्यांना दाखवलेली होती. सर सातत्यानं या सगळ्या इतिहासाचा शोध घेत असतात आणि त्याच्यावर वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. महाराष्ट्र टाईमच्या माध्यमातून केलेलं लिखाण आपण नेहमीच वाचतो, पण नाशिक डायरी असेल, वारसायन असेल, तपोभूमी नाशिक असेल किंवा नाशिक वैभव, नाशिक हिरा आणि तपोवन लेणी अशी त्यांची पुस्तकं लिहिलेली आहेत. सरांच्या काही पुस्तकांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. मी रमेश पडवळ सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मोरे सरांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारावा. अनेक मान्यवर लेखक या ठिकाणी आहेत, पण हा प्रातिनिधिक सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता आपण ऐकणार आहोत सरांना. महाराष्ट्र मंथन या विषयावर सर आपल्यापुढे मनोगत व्यक्त करतील. आपल्या सर्वांना कार्यक्रमाच्या पत्रिका मिळालेल्या आहेतच. यावर्षी विविध विषयांवर 12 वेगवेगळ्या व्याख्यात्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. आजची 20, उद्या 21 आणि परवा 22 असे सलग 3 दिवस आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत. उद्या डॉक्टर संदेश मयेकर हे यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. आणि परवा आपल्याकडे मोनिकाताई गजेंद्र गडकर ह्या आपल्याकडे येणार आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये डॉक्टर सलील कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांना या मालिकेमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे. पत्रिका आपल्याला मिळालेलीच आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आणि सर्वांच्या वतीनं मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की महाराष्ट्र मंथन या विषयावर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मोरे सर. मित्रो, एका प्रथितयश पुस्तकांच्या दुकानाचे चालक मालक असे आमचे मित्र वसंतराव कैरनार, शंकराचार्य न्यासाचे आशिष कुलकर्णी साहेब, आमचे मित्र प्राचार्य दिलीपराव धोंडगे, प्रमोद भार्गवे या न्यासाचे सचिव डॉक्टर रमेश वरखेडे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे अनेक मान्यवर, सर्वांना मनापासून अभिवादन करतो. लेखक तुमच्या भेटीला हा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम वसंतराव गेले कित्येक वर्ष म्हणजे 24 वर्ष राबवत आहेत आणि हे त्याचं रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तर या वर्षाच्या पहिल्याच भेटीसाठी त्यांनी मला निमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचं आणि न्यासाचं ऋण मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आभार मानतो. ते कसं की लेखक तुमच्या भेटीला हे जे नाव आहे ना आपल्या कार्यक्रमाचं, ते या कथेचा अर्धा भाग सांगणार आहे. दुसरा भाग असा आहे की वाचक लेखकाच्या भेटीला, म्हणजे जसं मी तुमच्या भेटीला आलेलो आहे तसं तुम्ही सगळे माझ्या भेटीला आलेले आहात ना. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी, लेखक आणि वाचक यांची एकमेकांशी भेट घालून देणं, हा फार महत्त्वाचा उपक्रम ते करतायत. आता या भेटीची आवश्यकता काय असंही कुणी म्हणू शकेल. आणि खरं तर आजच्या युगामध्ये तुम्हाला ही सगळी मंडळी, लेखक वगैरे ही भेटू शकतात, तुमच्या एका क्लिकवरती भेटू शकतात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये. ते व्हर्च्युअल भेटणं असतं, तर हे खरोखरचं भेटणं आहे. म्हणून त्याला एक महत्त्व आहे. त्याच्यामध्ये एक काय मानवी चेहरा वगैरे ज्याला आपण म्हणतो तो आहे. म्हणजे आपलं फेसबुक अकाउंट असतं त्याच्यामध्ये आपला चेहराही असतो, पण ते तसं काही त्या अर्थाने खरं नसतं. म्हणजे म्हणून हा फार चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. आणि एखाद्या शहरामध्ये पुस्तकाचं दुकान असणं आणि ते चांगलं चालणं हे खरं तर त्या शहराचं भूषण आहे. त्या शहराची ती ओळख असू शकते,
म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर पंडित नेहरू या देशाचे पंतप्रधान पहिले, ते अनेक वेळेला काही काही कामानिमित्त महाराष्ट्रामध्ये यायचे, पुण्याला पण यायचे. तर पुण्याला जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा तेव्हा एक तासभर तरी दीक्षितांच्या इंटरनॅशनल डेपोसाठी राखून ठेवायचे. तिथे यायचे, तिथे पुस्तकं पाहिजे, नवीन काय आलेलं आहे याची चौकशी करायची आणि काही पुस्तकं खरेदी करून घेऊन जायचे. तर इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढचा तुम्हाला मुद्दा सांगतो. त्यांची कन्या ज्या स्वतः नंतर भारताच्या पंतप्रधान झाल्या, इंदिरा गांधी, त्या काही दिवस पुण्यामध्ये शिकायला होत्या शाळेमध्ये. तर इंदिरा गांधींना पंडित नेहरूंनी जी पत्र दिली त्याच्यामध्ये एका पत्रात म्हणजे इंदिराबाई पुण्यात असताना विद्यार्थिनी म्हणून असं विचारलेलं आहे की तू इंटरनॅशनल बुक डेपोमध्ये गेली होतीस का इतक्या दिवसामध्ये? नसेल जर गेल्या तू तर जरूर जा, तिथे खूप चांगली पुस्तकं असतात. म्हणजे नेहरूंच्या दृष्टिकोनातून इंटरनॅशनल बुक सर्व्हिस हा पुण्याच्या ओळखीचा भाग होता. तसं ज्योती बुक स्टोअर्स हा नाशिकच्या ओळखीचा भाग आहे. आणि ही ओळख अशी विस्तारत जाते आहे. म्हणजे जेव्हा ते एखाद्या लेखकाला या ठिकाणी बोलवतात तेव्हा निश्चितपणे हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो, हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि मला आनंदाचा मुद्दा कोणता आजचा आणखीन, डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी माझा परिचय करून दिला आणि ते मला खूप जवळून ओळखतात. आम्ही खूप कामं केलेली आहेत बरोबर, त्यामुळं त्यांचे काही मी तसं औपचारिक आभार नाही मानणार. पण ज्या अर्थी खैरनारांनी आणि न्यासांनी मला लेखक म्हणून भेटीला बोललेलं आहे त्या अर्थी मी लेखक आहे याच्यावरती आज शिक्कामोर्तब झाला. असो, तर मी आत्ता ज्या विषयावरती बोलावं असं त्यांनी मला सुचवलं तो विषय म्हणजे महाराष्ट्र मंथन. महाराष्ट्र मंथन हे मी चालवत असलेल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि जवळजवळ आता वर्ष होईल की मी हे चॅनल चालवतो आहे. 90 प्रसंग एपिसोड म्हणूयात त्यांना आत्तापर्यंत प्रक्षेपित झालेले आहेत आणि तर लवकरच 100 त्याची 100 म्हणजे शतक होईल. तर या संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राबद्दलची मी पुस्तकं लिहिली वगैरे हे आत्ता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे, त्याचा काही मी आता पुनरुच्चार करत नाही. पण ते करूनसुद्धा मला असं वाटलं की काहीतरी आपल्याला कमी पडतं आहे इथं पुस्तकात लिहूनसुद्धा, आणि ते सांगण्यासाठी आणि वेगवेगळ्या थरात पोचण्यासाठी या नव्या प्रकारच्या माध्यमाचा आपण उपयोग करायला पाहिजे. म्हणून मी ते चॅनल, ती वाहिनी सुरू केली आणि तिला चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. म्हणजे याच्यात माझं काही विशेष महत्त्व नसून महाराष्ट्राचं महत्त्व आहे की महाराष्ट्राविषयी आपण जेवढं सांगावं, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. म्हणून एखाद्याला स्वतंत्रपणे त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे मला वाटतं याचं द्योतक आहे की महाराष्ट्र हा निश्चितपणे महत्त्वाचा विषय आहे. तर खूप बाजूंनी आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करता येतो आणि अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे काही आत्मचरित्र सांगण्याचा प्रसंग नसतो किंवा ते स्थळही नाही आणि त्यात फारचं औचित्यही नसतं. पण तरीसुद्धा एक गोष्ट सांगायला पाहिजे की महाराष्ट्रासंबंधीचं आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर अनुषंगिक सगळ्या गोष्टींचं म्हणजे महाराष्ट्र म्हटल्यानंतर मराठी भाषा तर आलीच निश्चितपणे, महाराष्ट्राचा इतिहास आला, महाराष्ट्राचा भूगोल आला, प्रदेश ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्रातली माणसं आली, हे सगळ्या गोष्टी आल्या. तर या संबंधी मला अगदी माझ्या बालपणापासून आकर्षण आहे. आता ते निर्माण होण्यासाठी काही प्रसंग किंवा परिस्थिती कारणीभूत झाली. हे मला थोडक्यात काय सांगावं असं वाटतं की मी कसा या मंथनाकडे वळालो आणि मंथन म्हणजे नेमकं मी काय करतो आहे. तर त्याचं असं झालं की मी वारकरी परंपरेतला मनुष्य आहे. देहूमध्ये जन्म झाला, वारकरी घरामध्ये झाला आणि वडील माझे खूप चांगले अभ्यासक, म्हणजे फक्त सांप्रदायिक नव्हे एकूणच सगळ्या या बाबतीमध्ये, आणि सामाजिक राजकीय जाणीवा ज्यांच्या अत्यंत प्रगल्भ आहेत, ज्यांनी स्वतः अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला पण ते असे कधी फ्रंटवरती नसायचे. म्हणजे
त्यांना प्रसिद्धी वगैरे या गोष्टीचा तर अजिबात इंटरेस्ट नव्हताच त्याच्यामध्ये. पण हा सगळा मुद्दा त्यांच्याकडे अभ्यासक म्हणून महाराष्ट्राबाहेरच्या अभ्यासकांना ते चांगले ज्ञात होते. अनेक लोक त्यांच्याशी विचारविनिमय करायला, आपल्या शंका फिरून घ्यायला त्यांच्याकडं यायचे. आणि तेव्हापासून म्हणजे वारकरी वातावरणच गावात असल्यामुळं, गाव हे भक्ती संप्रदायाचं केंद्र तुकाराम महाराजांच्या काळापासून असल्यामुळं कीर्तनं प्रवचनं या गोष्टी चालू असायच्यात. म्हणजे तो एक मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग, महाराष्ट्र संस्कृतीचा, त्याचा अत्यंत निकट अशा प्रकारचा साक्षीदार होऊ शकलोच. पण त्याच्यात परत आणखीन म्हणजे वडिलांकडं असणारा एक खूप ग्रंथ आणि त्यांच्याकडे येणारी माणसं, या दोन्ही गोष्टी मला वाचायला अगदी लहानपणापासून मिळाल्या. मोठमोठे लोक भेटायला यायचे, घरी यायचे, मुक्काम करायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या. म्हणजे सोनोपंत दांडेकर उदाहरणार्थ, असे अनेक नावं सांगता येतील, देशातले परदेशातले वगैरे वगैरे. त्यामुळं त्या वातावरणाचा मी पण एक भाग बनलो आणि मला त्याच्यामध्ये एक रस निर्माण झाला की आपण हे पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, करायला पाहिजे, हे लोक काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे. अशा पद्धतीने मी एक वारकरी संप्रदायाकडं म्हणून तिथे आपोआपच ओढला गेलो. आणि मग सुरुवात कशी झाली, एक अगदी साधा मुद्दा आहे की ही मोठी मंडळी यायची, चर्चा करायची आणि त्या चर्चेमध्ये एखादं पुस्तकाचा संदर्भ निघायचा. तर त्या वडिलांच्या कपाटामध्ये किंवा कपाटांमध्ये ते पुस्तक कुठं आहे ह्याची मला पक्की माहिती असायची. फक्त संदर्भ निघाला की मी पटकन जाऊन ते पुस्तक घेऊन ते हजर करायचो. म्हणजे वडिलांना उठायला लागायचं नाही. ते लोकांना एक कौतुक वाटायचं, ते कौतुक बोलून दाखवायचे. त्याच्यामुळे मलाही वाटायचं की आपलं चांगलं चाललं आहे, आपण बरोबर आहोत, म्हणून उत्साह वगैरे असं वाढला. तर हे झालं एक संप्रदायाच्या संदर्भात समजा. पण त्याच्या बाहेर जाऊन म्हणजे महाराष्ट्राचा मुद्दा कसा येतो, तर वारकरी संप्रदायाचा हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाहच आहे, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत व्हायचं कारण नाही. मग अशी जसं आपण राजाराम जत्री, भागवत, इरावती कर्वे वगैरे लोकांची नावं घेतली तर तो मुद्दा आहेच, तो काय डिस्प्यूटचा किंवा चर्चेचा प्रश्न नाही. पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की वडिलांच्याकडे 2 महत्त्वाची वर्तमानपत्रे यायची. नियतकालिका अनेक असायची, म्हणजे साहित्यपत्रिका यायची, हे युगवाणी, नवभारत, प्रसाद, भारत इतिहास संशोधक मंडळाचं त्रैमासिक, अशी 8-10 तरी पुस्तकांचे, मासिकांची, त्रैमासिकांची ते वर्गीदार होते. तिचं एकदम विद्वत्तापूर्ण चर्चा सगळ्या चालायच्या. म्हणजे ती मला सगळी जरी कळत नसली तरी नेमके विषय कोणते आहेत, कशाबद्दल महाराष्ट्रात वाद चाललेला आहे हे तर समजायचं ना. आणि हे काही कमी नव्हतं त्या वयामध्ये. ते वय म्हणजे प्राथमिक शाळेतली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. तर दैनिक मराठा आणि दैनिक प्रभात ही 2 वर्तमानपत्रं आमच्या घरी यायची. आणि दोन्ही वर्तमानपत्रं ही संयुक्त महाराष्ट्रवादी होती. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी जी फार मोठी चळवळ महाराष्ट्रातल्या लोकांना करावी लागली आणि त्या चळवळीतून तो शेवटी महाराष्ट्र झाला. तर ही गोष्ट त्या वर्तमानपत्रामध्ये सतत अग्रलेख, लेख वगैरे वगैरे ते येत राहायचे आणि ते मी वाचत जायचो. आता पुढे ज्या प्लॅटफॉर्मवरती या चळवळी झाल्या ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती. तर पुढे ही समिती फुटली, महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि समिती फुटली. पण अत्र्यांनी मात्र आपली मूळ भूमिका नाही सोडली. म्हणजे अत्रे तसे कुठल्या पक्षाचे नव्हते. म्हणजे कसं की जसं आता मी प्रभातकार वारा कोठारींचं नाव घेतलं आणि ते नाव वेगळ्या कारणामुळं महत्त्वाचं आहे, कारण कुसुमाग्रजांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दैनिक प्रभातमध्ये वार्ताहर किंवा तत्सम अशा केलेली आहे. तर ते कोठारी, तर कोठारी पुढे महाराष्ट्र समिती मोडली, कारण आता महाराष्ट्र झाला आहे, आता ठेवून काय करायची समिती. मग त्यावेळेला प्रजासमाजवादी पक्ष वेगळा झाला, कोठारी तिकडे गेले. आणखीन जनसंघ होता तोही त्याच्यात राहिला नाही समितीमध्ये. मग त्याच्यात राहिलं कोण, तर शेतकरी कामकरी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्षाचा एक भाग, एवढ्या गोष्टी तिथे राहिल्या. हिंदू महासभा, ते आपले विरा देशपांडे, मला तर सोलापूरवरून निवडून यायचे हिंदू महासभेच्या वतीनं, ते असे. आणि ह्यांची भांडणं झाली. मग या समितीत राहिलेले लोक आणि समितीच्या विरुद्ध जाऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे लोक. तर तोही सगळा महाराष्ट्राचा इतिहास घडताना मी अत्यंत आवडीनं बघत होतो, वाचत होतो, विचार करत होतो आणि आपोआपच माझा कल या सगळ्या याच्यामध्ये आचार्य आत्र्यांच्याकडे आपोआप झुकला. कारण ते पत्रकार तर होतेच मोठे,
पण ते लेखक होते, ते नाटककार होते, ते राजकीय याच्यात भाग घ्यायचे वगैरे 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 सगळं. आणि म्हणून मी महाराष्ट्रवादी झालो आणि महाराष्ट्राचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. तो महाराष्ट्रवादी म्हणून महाराष्ट्राचा कोणीतरी मी लागतो, महाराष्ट्र माझा आहे, महाराष्ट्राची माहिती असणं मला. त्यामुळं जेव्हा निवडणूक उभी राहिली 1962 साली, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचे लोक निवडून आले पाहिजेत असं मला वाटायला लागलं. आता माझ्या वाटण्याला तशी काय किंमत, कारण मला मतदानाचा हक्कही नव्हता त्या काळामध्ये. माझं वय काही 11, 12, 10 वगैरे अशा याच्यातलं असणार आणि मतदानासाठी त्यावेळेला 21 वर्षापर्यंत वाट पाहायला लागायची. तर आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे पुणे मतदारसंघ लोकसभेचा, त्याच्यामध्ये आचार्य अत्रे उभे राहिले संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने. आणि पक्ष फुटल्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे शंकरराव मोरे आणि मातब्बर ग्रस्त होते. प्रजा समाजवादी पक्षाचे नानासाहेब गोरे तेही तेवढेच मातब्बर आणि जनसंघाचे जगन्नाथराव जोशी असे दिग्गज लोक पुण्यामध्ये चौरंगी फाईट उभे राहिले. आणि आता आमचं गाव, आमच्या गावामधले जे लोक होते, म्हणजे आता पहा कशी गंमत असते या सगळ्या गोष्टीमध्ये. गाव म्हणजे गावाचे 2 भाग, गावकुसाच्या अलीकडचा आणि गावकुसाच्या पलीकडचा. तर समितीमध्ये गावातले लोक ज्या ज्या पक्षाचे होते तो एकही पक्ष नव्हता. गावात कम्युनिस्ट पार्टी नव्हती, गावात शेतकरी कामकरी पक्ष नव्हता, गावात प्रजा समाजवादी पक्ष, गावात जनसंघ, गावात काँग्रेस. तर काँग्रेस असं तर काहीच कारण नाही समितीमध्ये, काँग्रेस विरोधामध्ये. पण जनसंघ होता, जनसंघाचे उमेदवार उभे होते. नंतर प्रजा समाजवादी पक्ष होता, नानासाहेब गोरे उभे होते. अशी ती फाईट चालू. आणि समितीचे आत्रे, पण समितीचा घटक पक्ष कुठे आहे गावात? समितीला पाठिंबा देणारा फक्त रिपब्लिकन पक्ष होता आणि रिपब्लिकन पक्षाचे लोक हे सगळे गावाच्या बाहेर, असा तो हे होता. त्यामुळं मी बघायला लागलो, अरे आज काय तर नानासाहेब गोरांची मिरवणूक आली, यांचं पोस्टर लागलं शंकरराव मोऱ्यांचं, कुणीतरी घरी हे देऊन गेलं, काय मोठ्या लोकांना काय असेल तेव्हा त्यांचा नंबर किंवा पॅम्पलेट वगैरे. म्हणलं अरे आचार्यापर्यंत कसं कोणी यायला तयार नाही, म्हणजे ते उभे आहेत एवढे मोठा माणूस महाराष्ट्रामधला. आणि या तिघांच्या चौघांच्या याच्यापेक्षा ते खूपच प्रसिद्ध होते, माहिती होते. तर मी वडिलांना विचारलं की आत्र्यांचं अजून कसंच काय तयार नाही यायला, कुणी बोर्ड लावला नाही, कुणी काय पोस्टर चिकटवलं नाही. तर त्यांनी सांगितलं की त्यांचे पाठीराखे सगळे गावाच्या बाहेर आहेत आणि ते काही गावात येत नाहीत. तर गावात कुणीच नाही ना, म्हणजे त्यांनी येऊन तरी उपयोग काय होणार आहे, कारण गावातलं मत एकही यात्र्यांना पडणार नाही. म्हणजे गपचूप एखादं आमच्या वडिलांच्या सारख्याचं पडलं, तो भाग वेगळा, पण जाहीरपणे कुणीच तयार नाही. मी म्हटलं असं नाही होतं कामा, मत मिळेल किंवा न मिळेल, आत्र्यांचा इथं प्रचार झाला पाहिजे, आत्र्यांची इथं सभा झाली पाहिजे. म्हणून मी माझ्या वर्गामध्ये जी मुलं होती गावाच्या विषयाच्या पलीकडे राहणारे मित्र माझे, त्यांना म्हणालो की मला तुमच्या घरी वगैरे घेऊन चाला, तुमच्या वडिलांशी किंवा तुमच्या भावाशी माझी गाठ घालून द्या. मी गेलो आणि त्यांना सांगितलं काय राव, म्हणलं एवढं सगळं चाललं ना, आपल्या उमेदवाराचा प्रचारच नाही, याला काय अर्थ आहे. ते हसले माझ्याकडे, त्यांना बरंही वाटलं अरे आहे कोणीतरी. मग ते मी आग्रह केला, म्हणजे हरकत नाही तुझा म्हणणं आहे तर. मग ते पुण्याला गेले, त्यांनी त्या पुण्याच्या त्यांच्या कार्यालयातनं समितीच्या ते आणली पोस्टरं बिस्टरं, आत्र्यांना विनंती केली म्हणजे ऑफिसला की त्यांची सभा आमच्या गावात लावा वगैरे वगैरे. आणि ती आणल्यानंतर प्रश्न असा आला की लावायची कोणी, गावात हेच असती मोठमोठे लोक असतात सगळे पक्षांचे पैलवान वगैरे इकडचे तिकडचे, ते हे बघतात कोण आले कोण लावते काय करते. तर ते आत्र्यांच्या भांगडीत कोण पडणार, गावात कुणीच नाही ना. म्हटलं मी आहे ना, चला म्हटलं. मग एकाने डबा घेतला याचा डिंकाचा, खळ काय असेल ते, एकाने शिडी घेतली आणि मी पोस्टर घेऊन आता वर चढायचो भिंतीत आणि हे लावून टाकायचं, आचार्य अत्रे यांना मतदान करा, संयुक्त महाराष्ट्र समितीचे झुंजार नेते वगैरे वगैरे काय असेल ते. आणि मी एकट्याने तो सगळा ती प्रचार मोहीम आमच्या गावातली आणि आत्र्यांची सभा झाली. ही तुम्हाला सांगतो, आत्र्यांच्या सभेला आमच्या गावातल्या लोकांनी म्हणजे सवर्ण लोकांनी गावात व्यासपीठ मिळू दिलं नाही. त्यांची सभा तिकडं चावडीत पलीकडे घ्यायला लागली आणि तिथं त्यांनी माझा परिचय करून दिला की हा पोरगा आपल्या पार्टीचा आहे, आपला प्रचारक आहे म्हणून. तर हे काय, हे महाराष्ट्रासाठी की आचार्य अत्रे हे महाराष्ट्रासाठी झगडणारे, महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध वगैरे वगैरे असणारे, म्हणून मला ते आत्र्यांचं आणि तर असं ते महाराष्ट्राचं नातं जुळत गेलं. सांगायचा मुद्दा हा होता. म्हणजे सगळ्या बाजूने म्हणजे त्याच्यात राजकारण आलं, त्याच्यामध्ये समाजकारण आलं, त्याच्यामध्ये धर्म, ते वारकरी संप्रदाय म्हटलं तर धर्मकारण आलं, असा तो मुद्दा झाला.
आणि मग पुढे ती निवडणूक झाली. नंतर 5 वर्ष काय निवडणूक होण्याची शक्यता नव्हती. मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. माझा हळूहळू अभ्यास, मॅट्रिक झालो आणि मॅट्रिक होऊन प्री डिग्रीमध्ये प्रवेश घेतला न घेतला दरम्यानच्या काळात लिहायला लागलो आणि पहिला लेख लिहिला तुकाराम महाराजांच्यावरती. आणि तो सुद्धा कुठल्या अँगलने की समाजसुधारक संत तुकाराम हे त्याचं नाव. म्हणजे तो सामाजिक अँगल आला आपोआप आला आणि दिला पाठवून पुढे अत्र्यांच्या पत्त्यावरती शिवशक्तीच्या ते मुंबईला त्यांचं असायचं की नाही वरळीला. आणि तो छापून आला ना, तो आला छापून. आणि इतकंच नव्हे तर त्या दिवशी तुकाराम मिळत होती, मुद्दाम छापला. डाव्या बाजूला आचार्य अत्र्यांचा लेख, अग्रलेख, आणि उजव्या बाजूला माझा लेख. तर अत्रे त्या दिवशी देहूला आले, दर्शनाला आले. ते बिजेला यायचे बऱ्याच वेळेला, तुकोबांचे भक्त होते. आणि आल्यावर त्यांनी त्या देवस्थानच्या लोकांना विचारलं की हे सदानंद मोरे कोण आहेत, ते लेखक, या लेखाचे आता मी छापला आहे, त्यांना मला भेटायचं आहे, त्यांना बोलून आणा. मी आपला गोट्या खेळत कुठेतरी होतो ना, मी कुठे जाणार तिथं. मग आता देवस्थानचा शिपाई माझ्याकडे आला, मला घेऊन गेला आणि अत्र्यांना खरंच म्हणजे कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं. माझ्या पाठीवर त्यांनी थाप मारली, म्हणजे आशीर्वाद दिला. आणि शिवशक्तीमध्ये ये म्हणले, तुझा फोटो आपण काढून अत्र्यांच्या बरोबर लावू. नंतर अत्रे फार दिवस टिकले नाहीत, गेले वगैरे. सांगायचा मुद्दा काय की महाराष्ट्र हा लिहिण्याचा विषय आहे हे तेव्हापासून. आणि मराठी भाषा ही भाषेची एक जाणीव ज्याला म्हणतो आपण, ती याच पद्धतीने म्हणजे बघा प्रवेश कुठे झाला याच्यात, संत साहित्यातून झाला. पण त्याला दिशा कुठली मिळाली, त्याचं असं झालं की वारकरी संप्रदायाचं सेंटर म्हटल्यानंतर तिथे त्याला आपण उत्सव म्हणतो, वेगवेगळे वारकऱ्यांचे सप्ताह असतात, 7-7 दिवसाचे असतात. परंतु 3 वर्षांनी एकदा अधिक महिना येतो तेव्हा 30 दिवस सलग सप्ताह असतो सगळ्या, म्हणजे देहू, आळंदी, पंढरपूर. तर आमच्या गावातही अर्थात व्हायचंच. लांब लांबून लोक यायचे कीर्तन करण्यासाठी, प्रवचन करण्यासाठी. तर मला वाटलं आपण का नाही करायचं प्रवचन, किंवा आता कीर्तन करणं मी फारच लहान होतो, म्हणजे काहीतरी 6वी-7वीत वगैरे, का त्याला पण प्रवचन करू शकतो म्हणलं आपण. कीर्तनाला तो सगळा ते काय त्याला गावं लागतं, ते यायला लागतं. पण प्रवचनाला तसं काय लागत नाही. म्हणून मी आमच्या संयोजकांना, म्हणजे देवस्थानच्या आमच्या वरच्या पिढीतल्या लोकांना म्हटलं की मला प्रवचन करायचे. ते म्हणले काही येडबीड झालं का म्हणले, तुला एवढे सगळे मोठमोठे लोक येतात त्यांना. मी हट्टच धरला. आता हट्ट धरल्यानंतर कसं असतं, आमच्या भावकीत पडले 2 तट. मी प्रवचन केलं पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांचा 1 तट, आणि हे लहान आहे याला काय कळते, याचं कोण ठेवतं का म्हणून असं म्हणणार 2. त्यांच्यात झाली भांडणं म्हणजे वाद झाला. मग कॉम्प्रोमाइज निघाला काय की रेग्युलर प्रवचन जास्त का नाही, म्हणजे 5 ते 6 उदाहरणार्थ, आणि नंतर एक कीर्तन असतं. तर ते तिथं न त्याला बसवता त्याला अगोदर एक 3 ते 4 वगैरे एक स्लॉट काढून द्या आणि ते करील म्हणलं. चालत होतं त्याप्रमाणे. मला 3 वाजता कीर्तन बसा म्हणले प्रवचनाला, बसलो. प्रश्न असा आला की आता कुठल्या श्लोकावरती किंवा कुठल्या बोईवरती प्रवचन करायचं. आता हे ज्ञानेश्वरी म्हटल्यानंतर हे सगळे महाराज मंडळी, मी अनेकांची प्रवचन ऐकली होती. मामासाहेबांची ती प्रवचनं प्रसादमधून छापून यायची इतक्या वरून. तर मी म्हटलं आपण काय करायचं, तर कुठल्या याच्यावरती हे करायचं. त्या सगळ्यात अध्यात्मातल्या थेऱ्या वगैरे मला ऐकून माहिती होत्या, अनेक लोकांचं ऐकलेलं, वाचलेलं वगैरे वगैरे. पण ज्ञानेश्वरीमधल्या एका ओवीने माझं आकर्षण करून घेतलं लक्ष. ती ओवी कोणती, ती 14व्या अध्यायामधली ओवी होती. तिथे ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूला काय म्हणत त्याला आदिमाताच्या स्वरूपामध्ये मागतात काहीतरी, आणि तू काय कर माझ्यासाठी. तर त्याच्यातली एक ओवी अशी होती, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी हो देया जना. की मराठीच्या नगरीमध्ये तू माझ्याकडून काय कर, ब्रह्मविद्येचं सुकाळ कर, आणि ते ब्रह्मविद्येचा व्यवहार देणं घेणं हा सुखाने होऊ देत, चांगला होऊ देत वगैरे वगैरे किंवा वगैरे. तर म्हणलं हे भारीच काम आहे, इथं मराठी भाषेतून व्यवहार करायचा आहे ब्रह्मविद्येचा. हे मला स्ट्राईक झाला. म्हटलं आपण याच्यावरतीच करायचं प्रवचन. मी बसलो आणि बोललो, आता काय मला आठवत नाही काय बोललो, पण मराठी भाषा नावाची काही एक चीज आहे, आणि जिच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा ग्रंथ लिहिला, ही एक त्याची जाणीव.
ही मला तेव्हा झाली. म्हणजे महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी लोक, कारण संयुक्त महाराष्ट्र म्हणजे कोण तर मराठी लोकांचं हे होतं ना ते राज्य. ह्या तिन्ही गोष्टी मला काय म्हणत त्याला फार लवकर, म्हणजे ज्या वयात कळून येत त्या वयात कळल्या. तर काय करू त्याला मी कुठल्याही कारणामुळं. आणि मग त्या अनुषंगाने आपोआप पुढे अभ्यास होत राहिला. आणि मग वगैरे वगैरे करता करता कुठे ग्रंथ लिहिले, कुठे काय केलं इत्यादी इत्यादी. लोकांनाही वाटलं हा काहीतरी बरं काम करतोय. मग माझ्यावरची जबाबदाऱ्या शासनाने किंवा इतर लोकांनी सोपवल्या. आता लेटेस्ट जबाबदारी म्हणजे काय, तर JNU नावाचं जे विद्यापीठ आहे दिल्लीमध्ये, त्या विद्यापीठात महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने एक अभ्यास केंद्र किंवा चेअर करायचं ठरवलं. आणि त्यासाठी एक कमिटी केली. तर त्या कमिटीमध्ये त्यांनी मला म्हटले तुम्ही या आणि तुमचं काय असेल ते कॉन्ट्रीब्युशन करा त्याच्यामध्ये. तर आत्ता त्या भानगडीमध्ये म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. आता आपण म्हणजे इतिहास वेगळा अभ्यास करतो, तत्त्वज्ञान वेगळं बघतो, आणखीन भाषेचा अभ्यास परत आणखीन वेगळा, राजकारण तिसरंच काहीतरी असतं. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठेतरीच एकमेकाशी संबद्ध होतात. त्यामुळं त्यांचा जर अभ्यास करायचा झाला तर तुम्हाला या सगळ्या शाखांच्या माध्यमातून तिथं पोचावं लागतं. आणि मग ते पोचल्यानंतर त्यांचा मेळ कसा घालायचा हे पाहावं लागतं. तर ते पहिल्यापासूनच मला असं करावंसं वाटलं आपोआप. म्हणजे ही प्रक्रिया कशी घडली, ते घडताना काय आपण त्याचा विचार नाही ना करत. आत्ता मी ज्या वेळेला मागे वळून बघतो कधी कधी मला आश्चर्य वाटतं की अरे हे कसं काय झालं असेल, कोणा ठाऊक, पण झालं खरं. किंवा असं म्हणूयात आपली जर नियती वगैरे गोष्टीवरती असला विश्वास तर की या नियतीचा संकेत असेल कदाचित, काय कोणास ठाऊक, पण हे मी करत आलो. आणि आत्ता सगळा शेवटचा मुद्दा म्हणजे पुस्तकं लिहिली वगैरे सगळं झालं की हे सगळं काय आहे, हा शेवटी महाराष्ट्राबद्दलचा विचार आहे. आणि महाराष्ट्राबद्दलचा विचार करून तो लोकांच्या पुढे मांडणं हे आपलं अभ्यासक म्हणून एक कर्तव्य आहे. की त्याच्यामुळं समजा कदाचित महाराष्ट्राच्या लोकांना काही माहिती मिळाली, त्याचा उपयोग त्यांना होऊ शकला, त्यामुळं महाराष्ट्र पुढे जाण्यात काही मदत झाली समजा, तर त्याचा आनंदच आहे ना आपल्याला. आपण आपलं कर्तव्यच करतो आहे, काही कोणावरती उपकार नाही करत, हे आपलंच काम आहे. म्हणून त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. मग आता ती कशी वाढवायची, म्हणजे जसं आता आम्ही उदाहरणार्थ व्याख्यानं दिली, वेगवेगळे सेमिनार देशात परदेशात हे सगळं केलं, आणि पुस्तकं लिहिली अनेक. आणि त्या काळात असं असायचं ना, म्हणजे आपले थोर अभ्यासक डॉक्टर यदी फडके यांनी महाराष्ट्राचा इतिहास त्याचा एक बृहत प्रकल्प आखला होता. आणि तो संयुक्त प्रकल्प होता. आणि त्या प्रकल्पामध्ये त्यांना काही अभ्यासक हवे होते. तर ते पुणे विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले हेड म्हणून. आणि तिथं त्यांनी तो प्रोजेक्ट करायचं ठरवलं. तर त्या विद्यापीठात त्यावेळेला पॉलिटिकल सायन्समध्ये कोणते कोणते लोक होते, त्याच्यामध्ये राजेंद्र होरा होते, यशवंत सुमंत होते, पळशीकर होते वगैरे वगैरे. आणि ते तर असणारच कारण ते डिपार्टमेंटचाच भाग. पण फडके सरांना वाटलं की त्याच्यात मलाही घ्यावं त्यांनी, म्हणजे कारण मी अभ्यासक आहे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी मला विचारणा केली. मला अर्थात आनंद झाला आणि मी हो म्हणालो. आता पुढे काही कारणामुळं तो काही प्रकल्प विद्यापीठाच्या माध्यमातून पुढे गेला नाही, तो थांबला. पण मग फडक्यांनी ठरवलं की नाही हे आपण करायचं, आपण घेतलेलं आहे. तर त्यांनी एक हाती तो 8 खंड महाराष्ट्राच्या इतिहासाचे, आधुनिक महाराष्ट्राच्या, ते लिहिले. आणि ज्या वेळेला त्यांना लोकमान्य ते महात्मा त्यांनी वाचलं, ते नियतकालिकात येत होतं दर आठवड्याला सदर, आणि ग्रंथ त्याचा तयार झाला. त्या ग्रंथावरती त्यांनी 4 ओळी लिहाव्यात असं प्रकाशकांनी विनंती केली, मी विनंती केली. तर यदींनी असं दिलं की अभ्यासकाच्या एका चमूने करायचा अभ्यास हा सदानंद मोरेंनी एका हाताने केलेला आहे, हे त्यांनी लिहिलं. म्हणजे मग त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. लक्षात घ्या, हा काही कोणी कोणाची प्रौढी सांगण्याचा किंवा प्रशंसा करण्याचा मुद्दा नाही की अरे हे आपण करू शकतो. आणि मग आणखी गेलं पाहिजे. मग सतत जे राहून गेलं आपल्याकडनं मागच्यात ते मग आपण केलं पाहिजे. म्हणजे जर आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तर टिळक आणि गांधी या दोघांना मध्ये ठेवून त्याच्या अगोदरचा याचा लिहायला पाहिजे. असं करत करत मग थेट सातवाहन काळापासून तिथपर्यंत जावं लागलं. त्याच्या मागे गेलं तर आपल्याला काय दिसतं आणि खूप चांगल्या गोष्टी लक्षात येतात. मग तोही अभ्यास केला, त्याच्याबद्दलही लिहिलं. मग महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय इतिहास अनेकांनी लिहिला, सामाजिक इतिहास कोणी लिहिला नाही स्वतंत्र. मग तो सामाजिक चळवळींचा इतिहास
महाराष्ट्राची लोकयात्रा, सगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये चळवळी कशा उत्पन्न झाल्या, कशा पुढे गेल्या, काय त्यांना विरोध झाला, कुणी पाठिंबा, हे सगळं त्याच्यामध्ये पूर्ण अशा प्रकारचा अकाउंट ज्याला म्हणतो आपण. तर असा महाराष्ट्राबद्दल लिहित आणि मग शेवटचा मुद्दा जो मला तो सांगायचा होता तिथपर्यंत यायचं होतं, म्हणजे महाराष्ट्र मंथन. मग माझ्या असं हळूहळू लक्षात आलं, किंवा असं म्हणेन की माझ्या निकटवर्ती यांनी सुद्धा माझ्या ते लक्षात आणून दिलं. माझी मुलगी आहे अमृता, ती या टी व्ही चॅनलवरती पहिल्यांदा, म्हणजे EBP माझा जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिल्या दिवसापासून ती तिथे काय त्याला म्हणूयात अँकर म्हणा किंवा निवेदक, वृत्त निवेदक म्हणून ती नोकरीला तिथे लागली. इतरही चॅनलमध्ये ती होती, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्यामुळे तिचा त्या माध्यमाशी परिचय चांगला आहे. तर तिने मला सुचवलं म्हणण्यापेक्षा हट्ट धरला की बाबा तुम्ही असा एक चॅनल आपण सुरू करूयात, की तुम्ही जे नुसतं लिहिताय, हे करताय, बोलताय ते असं गेलं पाहिजे सगळ्या लोकांच्याकडं. कारण सगळे लोक स्वतःहून वाचतील असं नाही, सगळे लोक सभेला येऊ शकतात फिजिकली असं पण नाही. मग हे जर आपण माध्यम वापरलं तर ते इतकं खुलं होतं तो प्लॅटफॉर्म, की एखादा आज बघेल, एखादा 10 दिवसांनी बघेल, एखादा 1 वर्षांनी बघेल, आणि ते फिरवतो आपण, एक फॉरवर्ड करतो वगैरे वगैरे. तर तिच्यात आग्रहाला मी कुठेतरी बळी पडलो आणि म्हटलं हो चल. आणि मग ते महाराष्ट्र मंथन नावाचं चॅनल आम्ही सुरू केलं. तर मंथन म्हणजे विचार मंथन म्हणतो ना आपण, ते एक प्रकारची घुसळण आहे. मग त्या घुसळणीमध्ये सगळ्या गोष्टी येतात, समाजकारण येतं, राजकारण येतं, धर्मकारण येतं, संस्कृती येते, कला येतात. म्हणजे बालगंधर्व उदाहरणार्थ, केशवराव भोसले, त्यांचं संयुक्त मानापमान सगळं त्याच्यामध्ये येतं. म्हणजे त्याला महाराष्ट्रात जे जे काही आहे, महाराष्ट्राच्या भूमीवरती आणि महाराष्ट्राच्या आभाळाखाली, त्या सगळ्यांचा परिचय आपण महाराष्ट्रातल्या लोकांना करून द्यायला पाहिजे, अशी त्याच्यामागची भूमिका आहे. मग जे वादविवाद असतात त्याच्यामध्ये ते पण त्याच्यामध्ये येतात. आणि हा इतिहास सांगत असताना वर्तमान काळाकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणजे आत्ता महाराष्ट्रात जे काही घडतं आहे सध्या त्याच्याकडे आपण म्हणजे ते नजरअंदाज कसं करू शकतो, आपण नाही करू शकत. मग त्याच्याहीबद्दल आपल्याला काहीतरी म्हणता आलं पाहिजे आणि ते म्हटलं पाहिजे आपण. म्हणजे कोण काय म्हणेल, कोणाला आवडेल न आवडेल हा विषय वेगळा, त्याचा विचार न करता आपल्याला हे सुद्धा म्हटलं पाहिजे. त्यामुळे मला जेव्हा असं वाटतं की नाही आता आपण बोललं पाहिजे, मग वर्तमान काळाबद्दलसुद्धा मी त्या मंथनामध्ये काहीतरी बोलत असतो. तर हा जो मुद्दा आहे महाराष्ट्रासंबंधीचा विचार, तर त्याला मी महाराष्ट्र मंथन असं त्या चॅनलला आमच्या नाव दिलं. आणि मग आता तुम्हाला थोडक्यात मी सांगेन की त्याच्यामध्ये कुठला विषय आला, जे अनेक विषय आले आत्तापर्यंतच्या काय 90 वगैरे याच्यामध्ये. तर त्याच्यामधला एक विषय आहे शंकराचार्य लिंगेश महाभागवत कृतकोटी. तो अपरिहार्य विषय आहे आणि महाराष्ट्रानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं वेगवेगळ्या कारणामुळं. तर हे जे लोक ज्यांचं ड्यूज ज्याला म्हणतो आपण, ज्यांचं माप जे आपण त्यांचं देणं लागतो आणि आपण दिलेलं नाही, देत नाहीत लोक वेगवेगळ्या कारणामुळं, कुणी राजकीय कारणामुळं, कुणी जातीय कारणामुळं, तर ते आपण दिलं पाहिजे. तर म्हणून मला असं वाटलं, मग मी माझे त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ आहेत की कसा किती मोठा माणूस होता. म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यांच्यावरच्या एका मराठी पुस्तकाचं प्रकाशन मला वाटतं माझ्याच हस्ते न्यासानीच केलं मधल्या काळामध्ये, गेल्या वर्षीची ती गोष्ट आहे. पण त्याच्यात काही गोष्टी मी सांगितल्या नाहीत किंवा पुस्तकात आलेल्या नाहीत, त्यानंतर मला कळल्या, त्या मी माझ्या त्या चॅनलमधून सांगितल्या. त्यातली एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो मी. 1928 ते 30च्या दरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळेला कृतकोटी नाशकामध्ये येऊन राहिले होते. ओके. तर तिथे काय झालं की हिंदू धर्मामध्ये असे 2 फळ्या होत्या की सनातनी लोकांचा एक गट, लक्षात घ्या, की जे आपलं चालत आलं आहे तेच खरं आहे आणि त्याच्यात बदल करण्याची अजिबात गरज नाही, काही का होईना. म्हणजे आमचे आता परत ते नाशिकचेच लोकमान्य टिळकांचे नातू ग.वी. केतकर, ते माझे मित्र होते. म्हणजे तुम्हाला सांगतो मुद्दा, म्हणजे एक होत गेलं माझ्या बाबतीत की मी जितका लहान तेवढे माझे मित्र मोठे वयाने, हे असं. त्यामुळं लोकांना खोटं वाटणार, हे कसं काय बोलतोय काही पण, तसं नाही, ते खरोखरचे मित्र होते. तर त्यांनी मला सांगितलं, म्हणले आमच्या परिवारामध्ये असे काही लोक होते ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगाच्या पाठीवरती एक जरी हिंदू राहिला तरी चालेल, किती एक, पण त्याच्या डोक्याला शेंड्याने गळ्यात जाणवं पाहिजे, इतक्यापर्यंत कर्मठ लोक होते त्या काळामध्ये. तर त्यांची एक फळी
आणि दुसरी फळी कोणाची की नाही धर्माच्या अंतर्गत सुधारणा झाल्या पाहिजेत, असं 2 गट होते. तर धर्माच्या अंतर्गत सुधारणा करण्याचा जो गट होता तो वाईमध्ये केवलानंद सरस्वती जे होते ते त्याचे मुख्य होते. म्हणजे त्यांच्यामुळे ती सुरू झाली प्रक्रिया, त्यांची ती प्राज्ञ पाठशाळा वगैरे वगैरे. आणि तिथे मोठमोठे लोक होते, त्याच्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, भाऊजी दप्तरी. आता ही तुम्हाला सांगतो, म्हणजे मी महाराष्ट्रासंबंधीचा एक दृष्टिकोन असल्यामुळे मी काय काय करू शकलो जो कदाचित मला एरवी करता नसता आला किंवा सुचला नसता, दुसऱ्या कोणाला सुचला नसता असं मी म्हणणार नाही, पण मी माझ्यापुरतं बोलतो आहे. आता ही 2 नावं घेतली का नाही मी, म्हणून मला पटकन ते आठवलं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रामधले प्रख्यात विचारवंत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे कित्येक वर्षाचे म्हणजे फाउंडर अध्यक्ष आणि विश्वकोशाचे. तर माझ्याकडे जेव्हा कारभार आला या मंडळाचा, मी अध्यक्ष झालो, तेव्हा मी सांगितलं की समग्र तर्कतीर्थ जोशी आपल्याला मिळाले पाहिजेत, सगळं अख्खा. आणि जबाबदारी कुणीच आमचे मित्र बाबा भांड यांच्यावरची जबाबदारी स्वीकारली, त्यांनी ती आनंदाने घेतली. आणि आज मी तिला समग्र एक 20 खंड तयार झाले, सोपी गोष्ट नाही. संपूर्ण सॉरी 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 सो सॉरी होती गडबड. बाबा आमचे सायजीराव गायकवाड लवटे, सुनील कुमार लवटे आमचे मित्र, ते मंडळाचे सभासद आहेत, त्यांच्याकडे ते काम दिलं. आणि आज मी तिला आमचे तयार आहेत, ते कोणत्याही क्षणी त्याचं प्रकाशन समारोह होऊ शकतो. दुसरं नाव मी आत्ता घेतलं ते कोणतं, केलं उर्फ भाऊजी दप्तरी नागपूरचे. ते तेवढंच महत्त्वाचे विचारवंत आहेत. ते का कसे ते तुम्हाला सांगतो आत्ता, म्हणजे या कॉन्टेक्स्टमध्ये शंकराचार्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतो. तर भाऊजींचं समग्र वाङ्मय ते लोकांना मिळालं पाहिजे. दप्तरी तर्कतीर्थ जोशी हे केवलानंदांचे शिष्य, आणि बनारसमध्ये कर्मठ लोकांनी हिंदू धर्मामधल्या परिषद भरवली होती की आमचं आहे तेच राहिलं पाहिजे, काही सुधारणा करायची गरज नाही असं सांगण्यासाठी भारतातल्या धर्मपंडितांची. तर कुर्तकुटीने या दोघांना पाठवलं माझे प्रतिनिधी म्हणून, शंकराचार्यांचे प्रतिनिधी म्हणून भाऊजी दप्तरी आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे तिथे गेले. आणि यांनी तिथे ही बाजू मांडली की धर्मामध्ये काळाप्रमाणे बदल व्हायला पाहिजेत. आता ते तिथे मायनॉरिटीमध्ये होते, पण त्यांनी ती ठासून बाजू मांडली, लक्षात घ्या, आणि ती प्रसिद्ध झाली. आणि जेव्हा ते लोक आपलं ऐकत नाही त्यांना कळलं तेव्हा त्यांनी सभात्याग केला. तर ही प्रेरणा कुर्तकुटींची. खूप सांगता येतील गोष्टी त्यांच्याबद्दलच्या, पण ते हे आत्ताचं हे ठिकाण नाही. सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना महाराष्ट्राच्या संबंधित, जेव्हा इथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला बाबासाहेबांनी केला, त्यावेळेला त्या सत्याग्रहात सामील झालेला शंकराचार्य म्हणजे कुर्तकुटी, आणि त्यांनी दगड खाल्ले, ते डोक्याला दगड लागला, रक्त आलं. आणि त्यांनी सगळ्या धर्ममार्तंडांना सांगितलं की तुम्ही हे बाबासाहेब काय म्हणतात तिकडे लक्ष द्या, ते नाही दिलं तर ते उद्या इथं राहतीलच, या धर्मात सांगता येत नाही, ही वॉर्निंग देणारा पहिला माणूस या. आणि त्या पदावर असताना म्हणजे शंकराचार्यांच्या. आता हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नाही, कारण शंकराचार्य म्हटल्यानंतर काही लोकांचं ठरलं असतं त्याच्याकडं असंच बघून टाकायचं, काय गरज नाही, तो असाच असणार, म्हणजे एक एवम गुणविशिष्ट असं. तर हे सगळं जे आहे ना, अशा बारीक सारीक कानाकोपऱ्यातल्या गोष्टी की ज्याच्यामुळं आपण त्या लोकांच्यावरती अन्याय करतो, त्यांचं ॲक्नॉलेज न करता जे काही ते म्हणाले केलं, तर त्या अशा पद्धतीने पुढे आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि इतकंच नाही, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, तो त्या पुस्तकात आलेला आहे. तो मुद्दा काय माहिती का, की हिंदू महासभा नावाची जी संघटना होती ती धार्मिक संघटना होती, आणि ती महाराष्ट्रात स्थापन नाही झालेली, ती तिकडे पंजाबमधल्या वगैरे लोकांनी, लाला लजपतराय इत्यादी लोकांनी स्थापन केली. पुढे त्याचं अध्यक्षपद कुर्तकुटींकडे आलं, आणि त्यांनी ते चांगल्या पद्धतीने. तर त्या हिंदू महासभेचं काय काम होतं, हिंदू महासभेचे सगळे लोक काँग्रेसचे सभासद होते, सगळे. म्हणजे काय म्हणतात त्याला, पंडित मालवीय जे होते उदाहरणार्थ, अनेक म्हणजे सगळे बहुतेक सगळे, तो थोडक्यात मुद्दा असा, ते काँग्रेसमध्ये होते. आता काय करायचे माहिती का हे लोक, की जेव्हा काँग्रेस म्हणजे उदाहरणार्थ मुसलमानांना झुकतं माप द्यायला लागायचे जास्त, तर हे दबाव आणायचे. एक काँग्रेसच्या अंतर्गत दबाव गट म्हणून हिंदू महासभेचा होता, आणि एक मर्यादा ओलांडू द्यायची नाहीत की
पुष्कळ झालं, इथून पुढं नाही, कारण त्या तसं केलं तर हिंदूंच्यावरती अन्याय होईल. ही त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी कित्येक वर्ष बजावली. जरी ते मायनॉरिटीमध्ये असले तरी दबावगट होता, आणि मोठमोठे लोक होते ना. आता मालवीयजी म्हटल्यानंतर डेफिनेटली सगळ्या भारतातल्या लोकांना त्यांच्याबद्दलचा आदर होता, गांधीजींना त्यांच्याबद्दलचा आदर होता. पुढे झालं असं की 1937 साली निवडणुका झाल्या, आणि त्या निवडणुकांमध्ये जे कुणी, आता तो तपशील सांगत नाही मी, की काही मंडळी याच्यामध्ये हिंदुत्ववादी मंडळी होती, आणखीन काय काय होती, ती सत्तेवरती आली. ब्रिटिशांच्या काळातली गोष्ट आहे. आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला अशी अट घातली की तुम्ही जर सावरकरांची मुक्तता केली, सावरकर त्यावेळेला रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध म्हणजे जिल्हाबंदी, त्याच्या बाहेर जायचं नाही, तर आम्ही सत्ता ग्रहण करू, नाही तर नाही करणार. म्हणजे काँग्रेसने आधीच नाही सांगितलं होतं. लक्षात घ्या, काँग्रेसच्या काही अटी होत्या, त्या तर सरकार मान्य करणं शक्य नव्हतं, म्हणून यांना सांगितलं, हेही म्हणायला लागले की आमची अट आहे. आता त्यांचा नाईलाज झाला, आणि म्हणून त्यांनी सावरकरांना सोडलं, आणि सावरकरांच्यावरती निर्बंध उठले. म्हणजे आता ते महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतील, भारतात काहीही बोलू शकतील वगैरे, राजकारणात भाग घेऊ शकतील. तर आता सावरकर बाहेर आल्यानंतर त्यांच्या पुढचा प्रश्न असा उपस्थित झाला की राजकारण तर करायलाच पाहिजे, कारण एकेकाळी त्यांनी गाजवलेलं सगळं क्रांतिकारक वगैरे वगैरे. आता राजकारण करायचं कोणत्या पक्षातून करायचं? एक पर्याय नवीन पक्ष स्थापन करायचा. नेक्स्ट टू इम्पॉसिबल. नवीन पक्ष स्थापन करणार कधी? आत्ता बघतो ना आपण, हे जे बाहेर येतात लोक सगळे, ते पक्ष नाही स्थापन करीत नवीन, आमचाच गट खरा पक्ष असं म्हणतात. तर ते नवीन पक्ष काय करायचं नाही. मग दुसरा पर्याय कोणता? तर काँग्रेसमध्ये जायचं. ते म्हणले काँग्रेसमध्ये नाही जाणार. म्हणजे आधीच काँग्रेसबद्दलची एक त्यांची इमेज तयार होती. आणि दुसरं असं की काही माणसं अशी असतात की ते दुय्यम स्थान कुठेच घेत नाहीत, जिथे असेल तिथे एक नंबरला असेल. मग माझ्याबरोबर जर एकच माणूस असला तरी मीच एक नंबर आणि तो 2 नंबर होईल. म्हणजे अशा प्रकारचे ते सेकंड फिडल वाजवणं अशी एक इंग्रजीमध्ये फ्रेज आहे. तर ते अजिबात मान्य नाही त्यांना. ते म्हणले काँग्रेसमध्ये नाही, गांधींच्या हाताखाली आपण नाही काम करणार. मग करायचं काय? तो म्हणले हिंदू महासभा आहे. आपण तेच सांगतो ना, हिंदूंचं राज्य झालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर हिंदू महासभेचं अध्यक्षपद सावरकरांनी घ्यावं असं लोक म्हणायला लागले. तर कुर्तकुटी अध्यक्ष म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की कुर्तकुटींना बाजूला करा आणि सावरकरांना अध्यक्ष करा. तर कुर्तकुटींनी जे सांगितलं ना ते अत्यंत प्रॉफिटिक ज्याला म्हणतो आपण. कुर्तकुटी असं म्हणाले की बा मी तर संन्याशी आहे, म्हणजे मला त्या पदामध्ये काही गुंतलेलो नाही, लक्षात घ्या. पण जर हिंदू महासभेचा राजकीय पक्ष केला म्हणजे काय की धार्मिक संघटना म्हणून ती संपली, काँग्रेसच्या विरोधामध्ये झाले सगळे. मग तुम्हाला काँग्रेसच्या अंतर्गत काही बोलता येणार नाही. काँग्रेस जे करील ते करतच राहणार. मग काँग्रेसला थांबवणं अमुक एक गोष्टीपासून हे तुम्हाला जमणार नाही. म्हणजे धार्मिक संघटना म्हणून तुमचं महत्त्व संपलं. आणि राजकीय पक्ष जर म्हटलं आपण तर तुमच्यामध्ये आत्ता काँग्रेसची 50 वर्ष झाली ना जवळजवळ स्थापन झालेली. आणि टिळक गांधी यांनी काँग्रेस कुठे देऊन ठेवलेली आहे? भारताचं प्रतिनिधी कोण असेल राजकीय? तर काँग्रेस. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून तुम्ही काँग्रेसची स्पर्धा करू शकणार नाही. म्हणून तुम्ही कृपा करा आणि हिंदू महासभेला धार्मिक संघटनाच राहू द्या, हे त्यांनी सावरकरांना सांगितलं. सावरकरांनी ते ऐकलं नाही. तो भाग वेगळा, म्हणजे मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. मग झाली हिंदू महासभा स्थापन. पण पुढे काय झालं? मग पुढे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या अशा प्रकारच्या हालचालीला विरोध करायला कोणी राहिलंच नाही शिल्लक. एक गोष्ट म्हणजे आतला दबाव गेला. आणि हिंदू महासभा नावाचा जो बाहेरचा पक्ष होता त्या पक्षाचं एवढं सामर्थ्य कधीच वाढलं नाही की जो काँग्रेसला चॅलेंज करू शकेल. आणि नंतर काय झालं? नंतर हळूहळू हिंदू महासभा हा पक्षही संपुष्टात आला. म्हणजे कुर्तकुटी जे म्हणत होते ते अत्यंत महत्त्वाचं होतं. आता हे कुठे तुम्हाला सांगणार नाही कोणी, हे मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राचं मंथनचं वैशिष्ट्य काय की ज्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही त्या गोष्टी मी सांगतो. आता का सांगणार नाही त्याची कारण अनेक आहेत. म्हणजे एक म्हणजे माहितीच नसतात बऱ्याच लोकांना. आणि माहिती का नसतात तर एक विषयाचा माणूस दुसऱ्या विषयाला बघतच नाही. तो माझाच विषय, माझं स्पेशलायझेशन, तिकडे कशाला मी जाईन. तर मला ती सवय पहिल्यापासून लागली की सगळ्या ठिकाणी काय चाललं हे पाहिजे, ते पाहिजे वगैरे वगैरे. आणि दुसरा मुद्दा, समजा एखाद्याला हे कळलं तर हे सांगायचं कसं? ते लोकांना थोडीशी नाही म्हटलं तरी
भीती वाटते. म्हणजे खरं सांगायला हरकत नाही की आपण असं म्हटलं तर लोक काय म्हणतील आपल्याला, आणि काही होऊ शकतं ना. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये काही होऊ शकतं. जे काळं फासतात, दगड मारतात, मोर्चा आणतात घरावरती, ट्रोल करतात, ते फार सोपं आधार आहे ना, त्याला काहीच लागत नाही. तर शिवाय देतात. आता आणखीन काय राहिलं सांगा ना करायचं. तर ते जर तुम्हाला त्याला जर तुम्ही भीत असाल तर तुम्ही या अशा गोष्टी करू शकत नाही. आता सुदैवानं दुर्दैवानं ही गोष्ट भीतीची वगैरे माझ्याकडे कधीच नव्हती. त्याच्यामुळं मला जे वाटेल ते मी सरळ, म्हणजे मी एक नाटक लिहिलं उदाहरणार्थ, उजळल्या दिशा, ज्याचा आत्ता धोंडगे सरांनी उल्लेख केला. त्या नाटकाचा जो हिरो आहे ना तो दलित आहे आणि तो संस्कृतचा प्राध्यापक आहे. लोक वैतागले, म्हणले हा काय प्रकार, दलित कसं काय असू शकतो संस्कृतचा प्राध्यापक. मग ते आर्ग्युमेंट त्याचं त्या नाटकामध्ये आहे, तो का आहे वगैरे. मग मुद्दा तो नाही. मी ज्यावेळेला हा उपक्रम सुरू केला त्यावेळेला माझ्या हितचिंतकांनी मला सांगितलं कशाला भानगडीत पडतो, मोर्चा येईल, लोक म्हणले हाणतील धरून. म्हटलं बघू काय होईल ते. तिथे लिहिलं, बसवणारे भेटले सुदैवाने, आणि ते चाललं. आणि तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो, ते नाटक त्याचे प्रयोग अनेक दलित संघटनांनी घेतले. येस. आणि अनेकांनी मला प्रतिक्रिया काय दिली माहिती का, की जे आम्हाला सांगता येत नाही पण लोकांना कळलं पाहिजे ते तुम्ही सांगताय, आम्हाला बरं वाटलं म्हणले. तर म्हणजे त्याची सुरुवातच अशी होती. तो नायक असा प्रश्न उपस्थित करतो की इतके वर्ष आपण बाबासाहेबांचा वारसा सांगतोय, बाबासाहेब आपल्या महाराष्ट्रामधले आहेत, पण इतके दिवस आपल्या पक्षाला सत्ता मिळाली नाही. ते मायावती म्हणले आत्ता नुकतीच इकडे या पक्षामध्ये आले, तो काय श्रीराम, आणि ते तिकडं सत्ता मिळवली, हे कसं काय, आपलं काहीतरी चुकतंय का. तर हा प्रश्न विचारला पाहिजे ना. तर हा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये, मग वगैरे वगैरे ते तपशील सांगायची काही आवश्यकता नाही. पण सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा कुठेतरी एकत्र अशा गुंफलेल्या असतात. आणि त्या जरी एरवी तुम्हाला वरकरणी जर असे विस्कळीत वाटत असतील, एकमेकांशी काही संबंध नाही, तरी तसं नसतं. तो आंतरिक संबंध असतात आणि ते शोधणं हे आपलं काम आहे. मग सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे आता गेले काही दिवसामध्ये महाराष्ट्राचं राजकीय वातावरण फार गढूळ आहे उदाहरणार्थ. मग त्याच्या संबंधित बोललं पाहिजे ना आपण. मग त्याच्यातला एक भाग कुठला आला की शिवाजी महाराज. तर मी माझ्या एका एपिसोडमध्ये सांगितलं की तुम्हाला जे काही राजकारण करायचं का नाही ते तुम्ही तुमच्या पुरुषार्थावरती करा ना, कशाला शिवाजी महाराजांना मध्ये आणता. आता हे सगळ्यांना लागू आहे, हे कुठल्याही एका पक्षाला नाही. तुम्ही तुमच्या हिमतीवरती करा. ते तुम्ही राजकारण करावं 350 वर्षांनी म्हणून शिवाजी महाराजांनी जन्म घेतला काय. हे माझं खणखणीत वाक्य आहे. आणि त्याच्याबद्दल कुणी काही बोललं नाही अजून. म्हणजे काय बोलणार त्याच्यावरती, खरंच सांगतो ना मी, काय खोटं सांगतो का. हे आपली उणीव जर भरून काढायची असेल तर शिवाजी महाराजांना बोलवायचं, या महाराज. महाराजांना तेवढंच काम आहे का हो. तर हे सांगायला पाहिजे ना की या पद्धतीने राजकारण चालू नये. राजकारण हे वर्तमानावरती आधारित पाहिजे. निश्चितपणे आपण इतिहासाचा आधार घेतला पाहिजे, पण आपण ऐतिहासिक पुरुषांच्या जीवावरती का जगावं. अरे तुम्ही कार्यक्रम सांगा तुमचा, भविष्यकाळाचा विचार सांगा. महाराजांनी पूर्वी काय केलं, म्हणजे महाराजांनी केलं ते मी सांगत असतो, पण ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ना. म्हणजे मी उदाहरणार्थ महाराजांच्या राज्याभिषेकावरती किती 400-500 पानाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे मी सगळं पुस्तक नाही लिहिलं. राज्याभिषेकावरती आत्तापर्यंत जी चर्चा झाली आहे ती सगळी चर्चा त्यामध्ये तुम्हाला मिळेल, त्याचं संपादन. आणि त्याच्यावरती मला वाटतं काय 70-80 पानाची प्रस्तावना आहे. राज्याभिषेक नेमका काय प्रकार आहे, काय त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत, का करावा लागला, सगळं त्याच्यामध्ये. म्हणजे जिथे महाराज सांगायचे तिथे सांगितलेच पाहिजेत आपण. पण जिथे खरोखर गरज नाही महाराज सांगण्याची तिथे महाराजांना आपण कशासाठी आणायचं, हा माझा सरळ प्रश्न आहे. पण लोकांना शॉर्टकट लागतं राजकारणातसुद्धा, की काय केलं म्हणजे आपल्याला यश मिळेल. मग त्यातला हा एक सोपा मार्ग आहे की चला महाराजांचं नाव घ्यायचं आणि आपण कसे महाराजांचे आम्हीच भक्त आहोत, आम्हीच त्यांचा, आणि बाकीचे लोक महाराजांचं काय करतात, अवमान. तो मुद्दा आला. मग कोण महाराजांचा अवमान करतो आणि कोण महाराजांचा सन्मान करतो याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण. तर असं नाही झालं पाहिजे ना. म्हणून महाराष्ट्र मंथनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. मुळात महाराष्ट्राची निर्मिती हेच एक मंथन आहे, लक्षात घ्या. म्हणजे का आम्हाला महाराष्ट्र पाहिजे हे सांगावं लागलं. म्हणजे मी आता अलीकडच्या काळातला
म्हणजे ज्याचा माझा लहानपणी परिचय झाला आचार्य आत्रे आणि त्यांची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतो आहे. यांचं एक पुस्तक आहे मला वाटतं लालजी पेन्शनचं का आप्पा पेन्शनचं पुस्तक आहे त्याच्यावरती त्या काळात लिहिलेलं. तर ते लोकांनी दाखवून दिलं की का महाराष्ट्र काय चीज आहे. आणि हे केव्हापासूनची चर्चा सुरू आहे, अव्वल म्हणजे महानुभाव संप्रदायापासून ती चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय आहे. मग ते म्हणतात की जिथे मराठी बोलणारे लोक आहेत तो महाराष्ट्र. पहिली व्याख्या महानुभावांच्याकडनं आलेली आहे. म्हणजे मराठी हा महत्त्वाचा विषय आला. मग काय त्या मराठीची अवस्था आहे, तिचं स्थान काय, तिचा दर्जा काय आहे, तिची काय क्षमता आहे, हे सगळं सांगायला पाहिजे ना. मग ते सांगण्यासाठी तसं एक व्यासपीठ पाहिजे. आणि पुढं आता असं असतं, एक तुम्हाला मी सांगतो म्हणजे आता मंथन नावाची जी गोष्ट आहे ना ती आपल्या भारतातल्या लोकांना वेगळ्या कारणामुळे माहिती आहे. ती म्हणजे कोणती, समुद्रमंथन. आणि समुद्रमंथनात काय झालं तुम्हाला माहिती आहे, देव आणि दैत्य हे एकत्र आले, कॉमन मिनिमम प्रोग्राम. बरोबर आहे का नाही? काय करायचं असं म्हणले, खूप संपत्ती आहे त्या समुद्रात दडलेली, ती काढायची. तर आता देव आणि दैत्य म्हणतात, बिचकायचं कारण आहे का, देव आणि दैत्य भाऊ आहेत एकमेकांचे. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. देव आणि दैत्य हे एकमेकांचे विशिष्ट प्रकारचे भाऊ आहेत. त्यामुळं ते प्रसंगी एकत्र येऊ शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. प्रसंगी बाजूला जाऊ शकतात. तर ते त्यांचं सगळं कार्यक्रम झाला, ते सगळं मंथन वगैरे झालं. आणि काय काय वस्तू आल्या चांगल्या, अमृत आलं, यम आलं, तेव्हा आलं काय, आणि शेवटी आलं विष आलं, हलाल. कुणी घ्यायचं? हलाल अपरिहार्य आहे मंथनातनं, ते येतच कधीतरी. फक्त ते कुणी घ्यायचं हा मुद्दा आहे. आणि तिथं भगवान शंकर, आत्ता महाराष्ट्रात जे मंथन चाललंय ना त्याच्यातनं हलाल बाहेर येते. आणि ते घेण्याची क्षमता असणारा शंकर आपल्याकडे नाही. पूर्वीच्या काळात होते ना शंकर, निश्चितपणे होते. त्यांनी त्यातल्या वाईट गोष्टी घेतल्या, पचवल्या. म्हणजे दोनच उदाहरणं दिन अलीकडच्या काळातले. विठ्ठलरामजी शिंदेंच्या काळामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद शिगेला पोहोचला होता. ते हलाल आहे, त्यांनी घेतलं, पचवलं. आणि ते पचवताना त्यांना सगळ्या लोकांच्या शिव्या खायला लागल्या. त्यांनी दलितांच्यासाठी एवढं केलं, दलित त्यांचं नाव घेत नाहीत. त्यांनी मराठ्यांच्यासाठी एवढं केलं, मराठ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय, त्यांचा उपयोग काय आम्हाला आज, तसं शिवाजी महाराजांचा होतो तसा विठ्ठलरामजींचा होत नाही. असा मुद्दा आहे ना. त्यांनी प्रार्थना समाजासाठी काम केलं. तर त्याच्यातनं जे काही आलं ते सगळं त्यांनी घेतलं. आणि त्याच्यातनं पुढे महाराष्ट्र उभा राहिला. बहुजन समाज स्वातंत्र्य चळवळीपासून फटकून होता, कारण स्वातंत्र्य चळवळ ही ब्राह्मणांची असं त्यांचं मत होतं. तर त्याला त्याच्यातून त्या कन्व्हिक्शनमधून बाहेर काढण्याचं काम विठ्ठलरामजी शिंदेंनी केलं आणि काँग्रेसमध्ये नेलं. आणि त्यामुळं काँग्रेसची ताकद वाढली. आणि म्हणून स्वातंत्र्य संग्रामाला एक बळ मिळालं. म्हणजे त्या हलाला त्यांना नाही काही फायदा झाला, त्यांना व्हायचा तेवढा त्रास झाला, पण आपला हा लढा पुढे गेला. त्या काळातली गोष्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हलाहल हे आत्ता जे सांगतो मी तुम्हाला ब्राह्मणेतर वादाचं, ते हलाहल पचवणारा माणूस म्हणजे यशवंतराव चव्हाण आहे. आज मला कोणी दिसत नाही की हे सगळं स्वतःच्या अंगावरती घेऊन. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्यावेळेला फॉर्मात होती त्याची सुरुवात कोणी केली, मांडणी पहिली सैद्धांतिक मांडणी ज्याला म्हणतो आपण, आणि प्लॅटफॉर्मवरती ती माडखोलकरांनी केली आहे. हो, नागपूरमध्ये जे तरुण भारतचे संपादक होते गत्रेम माडखोलकर, त्यांनी बेळगावच्या अधिवेशनामध्ये, म्हणजे ते अध्यक्ष होते त्याचे, तिथे संयुक्त महाराष्ट्राची, आणि मग तिथनं सगळी सुरुवात झाली. नागपूरचे लोक महाराष्ट्रात यायला तयार नव्हते, त्यांना वगैरे वगैरे. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रात आता होणार अशी चिंता दिसायला लागली त्यावेळेला माडखोलकर एकदम हे झाले त्या याच्यापासून. आणि त्यांनी प्रश्न विचारला की आता जो संयुक्त महाराष्ट्र होणार, ते राज्य होणार, ते कोणाचं होणार, ते मराठ्यांचं होणार की मराठी भाषकांचं होणार. आली का पंचायत? कारण
असं बघा की ही लोकशाही आहे आणि लोकशाही राज्यामध्ये जे लोक संख्येने जास्त असतात ते आपोआप निवडून जातात कुठल्या ना कुठल्या पक्षातून आणि मग त्यांच्याकडेच राज्य जातं. आता एक संकेत आहे, साधारणपणे अनुभव आहे, म्हणून त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला ना. मग त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की हे राज्य मराठ्यांचं असणार नाही, ते मराठी भाषकाचं असेल, ही माझी जबाबदारी आहे. हे हलाहल केलं आहे आणि ते कुणी घ्यायला तयार नाही. उलट अनेक लोकांच्या, अनेक संघटनांच्या, अनेक जातींच्या ज्या आवाजबी मागण्या आहेत त्या मान्य करून द्यायला सगळेच पुढे येतात. हे आम्ही तयार आहोत असा तो मुद्दा आहे. हे महाराष्ट्र मंथन खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे की जे भूतकाळामध्ये जे काय घडलं तेही सांगता आलं पाहिजे, वर्तमान काळात काय चालू आहे ते सांगता आलं पाहिजे आणि हे जे आत्ता काही होतं आहे त्याच्यामुळं भविष्यात काय होऊ शकेल आणि जर त्याचे काही दुष्परिणाम होत असतील तर त्याच्यापासून सावध करणं हा सुद्धा महाराष्ट्र मंथनाचाच भाग आहे. आणि तो जेवढा आपल्याला जमतो तेवढा आपण करावा, याच्यापेक्षा काय करू शकतो. ते लोकांनी ऐकायचं न ऐकायचं तो त्यांचा प्रश्न आहे, पण आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे, ही एक त्यातली भूमिका आहे. आणि ही भूमिका आपल्यासमोर ठेवण्याची संधी मला साहेबांनी दिली, खैरनार साहेबांनी आणि कुलकर्णी साहेबांनी. त्याबद्दल मी त्यांचे न्यासाचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. आता जाताना माझं चॅनल प्रमोट करायला हरकत नाही. एवढं सगळं सांगितल्यानंतर महाराष्ट्र मंथन या नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे, जरूर सबस्क्राईब करा आणि बघा काय मी सांगतो ते. धन्यवाद. जे आपल्याला माहिती नाही आहे त्याची माहिती आपल्याला करून देण्याचं काम महाराष्ट्र मंथनामधून चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास हाच हे एक मंथनच आहे, हेही सरांनी आपल्याला सांगितलं. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचा वेध घेऊन महाराष्ट्र मंथनाचे अनेक एपिसोड त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामागची भूमिका सरांनी आपल्यापुढे विशद केलेली आहे. सर आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेत त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण हे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. त्यांचं येणं खास करून आदरणीय दिलीप धोंडगे सरांमुळे झालं, त्यांचे मी या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपणही मोठ्या संख्येने इथे आलात आणि या मंथनामध्ये सहभागी झालात. अनेक विचारांची दिशा सरांनी आज आपल्याला दिलेली आहे असं मला वाटतं. आपले मी मनपूर्वक आभार मानतो. मित्रहो, यावर्षीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये उद्या आपण भेटणार आहोत डॉक्टर संदेश मयेकर यांना. संदेश मयेकर हे दंतशल्य चिकित्सक आहेत आणि दंत सौंदर्य शास्त्रज्ञ आहेत. मुंबईच्या अनेक सेलिब्रिटींचे हे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. अगदी शाहरुख खान असेल, करीना कपूर असेल, अशा अनेक सेलिब्रिटींचे ते डेंटिस्ट आहेत. अशा अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. परंतु हे सगळं करत असताना आपण आपली काळजी कशी घ्यावी हे देखील ते अतिशय खुमासदार पद्धतीनं सांगत असतात. तर आपण उद्या संदेश मयेकरांना भेटणार आहोत आणि परवा आपण भेटणार आहोत सौभाग्यवती मोनिका गजेंद्र गडकर यांना, ज्या मौज प्रकाशनाच्या मासिकाच्या संपादिका आहेत. अनेक पुस्तकं संपादित त्यांनी केलेली आहे. त्यांची पण ग्रंथसाहित्य आपल्याला उपलब्ध केलं जाणार आहे. आजही सरांची अनेक पुस्तकं आपल्याला गरजा महाराष्ट्रापासून तुकारामापर्यंत आणि लोकमान्यपासून महात्म्यांपर्यंत अशी अनेक पुस्तकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण त्याचा लाभ हा जरूर घेऊ शकाल. पुढच्या आठवड्यामध्ये आपण डॉक्टर सलील कुलकर्णी यांना भेटणार आहोत. आयुष्यावर बोलू काही या मालिकेमधले प्रमुख सूत्रधार. मागच्या वर्षी आपण संदीप खरेंना भेटलो होतो आणि म्हणून यंदा आपण सलील कुलकर्णी यांना बोलवलेलं आहे. 28 तारखेला डॉक्टर अजित केंभावी, जयंत नारळीकर साहेबांनंतर आयोगाचे अध्यक्ष या नात्यानं डॉक्टर अजित केंभावी यांनी कार्यभार सांभाळलेला होता आणि त्यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत खगोलशास्त्राच्या बाबतीमध्ये. ते विथ डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी प्रेझेंटेशनने दाखवणार आहेत. आणि पुढच्या रविवारी
ज्येष्ठ पत्रकार रवी आमले, भारताची जी गुप्तहेर संघटना आहे रॉ, त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि नुकतंच त्यांचं परकीय हात म्हणून पुस्तक जे आलेलं आहे, विदेशातल्या ज्या काही गुप्तचर संघटना आहेत त्या भारतामध्ये काय काय कारवाया करतात त्याबद्दलच्या पुस्तकामध्ये विवेचन आहे. त्यावर ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आणि बाकी पुढचे कार्यक्रम हे सगळे आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्राच्या नंतर ठेवलेले आहेत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता या ठिकाणी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, सरांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.